चलो गुड इव्हनिंग एव्हरीवन. कालच आपण वीकली टॉकला भेटलो होतो आणि आज मी परत रेकॉर्ड करतोय. कालचा वीकली टॉक हा आपला एक एक्सपेरिमेंट होता की भरपूर मुलांचं म्हणणं होतं की सर लाईव्ह घेऊन बघा. लाईव्ह घेऊन बघितला, बऱ्याच जणांना मजा आली, पण जो मेन मुद्दा होता आपला तो म्हणजे की स्टडी प्लॅनचा, त्याला शेवटी खूप लेट होऊन गेलं आणि तो प्रॉपरली कन्वे नाही झाला. कारण साईड बाय साईड तुमच्या कमेंट्स कंटिन्यू चालू होत्या आणि कमेंट्सही मुलांच्या प्रॉपरच होत्या, बट कधी कधी नेटवर्कचा इश्यू असतो, काही जण थोडेसे लेट करत होते, थोडासा प्रॉब्लेम येत होता, पण पाहिजे तसं कन्व्हिन्सिंग नव्हता तो. त्याच्यामुळे आता आपण डिसिजन असंच घेऊ की याच्या पुढचे सगळे वीकली टॉक रेकॉर्डेड राहतील, कारण मॅक्झिमम मुलांचं तसं म्हणणं होतं. स्टील आता हा एक रेकॉर्डेड तुम्ही बघा, जो कालचाही बघितला असेल तुम्ही, बट कालच्या याच्यामध्ये एक्झाम डेट झाली किंवा त्याच्यानंतर बाकीचे जे इश्यूज होते सध्याचे लेटेस्ट आरबीआयची डेट वगैरे याच्यावरती जास्त डिस्कशन झालं, तर तो पार्ट आपला काल झालाय. पण आजच्या वीकली टॉकवर मॅक्झिमम 90% मी फक्त स्टडी प्लॅन आणि अनालिसिसवरती बोलणार आहे, ज्याची सध्या सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट आहे. तर आजच्या याच्यात आपण काय काय कव्हर करणार आहे मी तुम्हाला जरा सुरुवातीला सांगतो आणि त्याच्यानंतर मला तुमच्या कमेंट्स खूप जास्त मॅटर करेल, कारण त्याच्या अकॉर्डिंगली आपण पुढची प्लॅनिंग करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं काय राहील आजच्या याच्यामध्ये, मुलांची सध्याची सिच्युएशन काय. मला जेवढे कंटिन्युअस मेसेजेस येत आहेत ते असे आहेत की सर IBPS POचा किंवा RRBचा पेपर तर झाला आमचा, बट तेवढा कॉन्फिडन्स नाहीये आणि बऱ्याच जणांना असं कळतंय की नाही आपला हा पेपर निघत नाहीये, त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा फोकस आता IBPS वरती आहे. मी तेच विचारत होतो त्यांना की यार IBPS क्लर्क जी आहे ती डिसेंबरला आहे, अजून जवळपास 1.5 ते 2 महिने बाकी आहे, मग तुम्ही एवढी घाई का करताय. पण आता कुठेतरी कळतं की त्यांना असं वाटतं की इकडे नाही आपलं सिलेक्शन होणार, मग आपल्याकडे एकच एक्झाम आहे, मग त्यातला तरी आम्हाला 100% फोकस करू द्या, म्हणून मुलांची खूप जास्त डिमांड होती. तर यस, आपण IBPS क्लर्कच्या हिशोबाने की टार्गेट ज्यांचा IBPS क्लर्क आहे आता अशी तीच एक एक्झाम हातामध्ये, तर त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे त्याच्यावरती नक्की बोलू आपण. त्याच्यानंतर भरपूर जणांकडे मेन्सच्या होप्स आहेत की आता एक तर RBIची तर आलीच आहे 22 नोव्हेंबर, त्यानंतर SBIची म्हणतायत 31 ऑक्टोबर. 2-4 दिवसात रिझल्ट लागला तर ती कन्फर्म होऊन जाईल, किंवा मग त्याची काही पुढे मागे कोणती का डेट असेल ना ती कळून जाईल. म्हणजे RBI असिस्टंटची एक एक्झाम आहे, SBI असिस्टंट आहे, RRB PO मेन्स आहे, RRB क्लर्क मेन्स आहे आणि त्याच्यानंतर IBPS PO जी तुम्ही आत्ता दिली त्याची मेन्स, या 5 आणि पुढे IBPS क्लर्क पण राहू शकते. PO झाली क्लर्क राहील, म्हणजे 6 मेन्स अजून भरपूर जणांच्या हातात आहे. पण प्रत्येकाच्या हातात 6 मेन्स नाही, काहींना 5 वाटतंय, काहींना 4 वाटतंय, कारण RBIचा रिझल्ट लागलेला आहे म्हणजे काहींचा 5 असेल. सो बेसिकली मला म्हणायचं अशा व्हेरियस मेन्स आहे ना, तर मेन्सच्या अभ्यासाबद्दल पण खूप जणांचं म्हणणं होतं आणि कालच्या लाईव्ह सेशनमध्ये पण त्या कमेंट्स खूप येत होत्या. तर मला वाटतं आज त्याच्यावरती एक IBPS क्लर्कसाठी कसं करायला पाहिजे याच्यावरती मी बरंच काही सांगणार आहे पूर्ण डिटेलमध्ये माझ्या साईडनी, आणि त्याच्यानंतर मेन्ससाठी काय करायला पाहिजे याच्यावरती बोलणार आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त सब्जेक्ट वाईज आम्हाला सोर्सेस सांगा, असंही काल खूप जणांची डिमांड होती, त्याच्यावरती बोलू. टेलिग्रामच्या लाईव्ह सेशनचा टायमिंग फिक्स करायचा, तो टाइम फिक्स केलाय, जाताना मी तुम्हाला टाइमही सांगतो, थोडेसे चेंजेस राहतील त्याच्यामध्ये. त्यानंतर टेस्ट सिरीज जी प्रॅक्टिस मॉकची होती त्याच्याबद्दल अक्षय आहेरचं मी एक अनाउन्समेंट केली होती, ती पण जाताना सांगतो. ठीक आहे, तर प्रॅक्टिस मॉकची टेस्ट सिरीज तुम्हाला थोडंसं डिस्काउंटेडमध्ये भेटणार आहे, त्यासाठी काय करायचं काय नाही त्याच्यावरती आपण चर्चा करू. आणि मात्र त्या टेस्ट सिरीजबद्दल किंवा बाकीच्यांसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्या कमेंट बॉक्सनुसार आम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी कळून जाईल. ठीक आहे, आणि रेग्युलर तुमच्या काही फीडबॅकचे पॉईंट्स मी ऑलमोस्ट काल सगळे कव्हर केले, पण 1-2 पॉईंट्स फक्त तेवढे मी एकदा ब्रशअप करून देईल. ठीक आहे, तर आपला 90% फोकस आज स्टडी प्लॅन आणि अनालिसिसवरती असणार आहे. सो करायचं स्टार्ट. बाकी लाईव्ह सेशनमधनं मला एक गोष्ट तर क्लिअर झाली की मॅक्झिमम जणांच्या डोक्यामध्ये ना ती एक्झाम डेट त्याच्याबद्दलच जास्त चर्चा होती. ते मला पर्सनली तर काही पटत नाहीये. बघा, लॉकडाऊनमध्ये तुम्हाला खूप सांगितलं होतं मागच्या 4-5 महिन्यापासून की अभ्यास करून ठेवा, ज्यावेळेस एक्झाम आल्या तर धपाधप सगळ्या येतील. आणि तुम्ही विचार करा 3 एक्झाम झालेले आहे आणि बरेच जण मग आता अशी कंप्लेंट करताय की आमची होऊन गेली, मग ज्यांची री एक्झाम होईल की नाही तेही माहित नाही, पण जस्ट इन केस झाली मग आम्ही काय पाप केलं होतं वगैरे. काल अशीच भाषा होती मुलांची लाईव्ह सेशनमध्ये. तर मी म्हणतोय की तुम्हाला आधी म्हटलं होतं करून ठेवा, मग त्याच्यावरती आता पश्चाताप करण्यात काय अर्थ, किंवा त्या गोष्टींमध्ये का बरं वेळ घालवताय, अभ्यास का नाही केला तो मला महत्वाचं वाटतं. मी म्हणतोय अजूनही भरपूर वेळ आहे पुढे, की तेवढ्या वेळात तरी आपण मेन्सचं तरी करून ठेवू, कारण पुढे आज न उद्या मेन्स द्यायचीच आहे ना, त्याच्यावरती चर्चा करू. सो बेसिकली हा पॉईंट मी काल खूप क्लिअर केला होता की ज्या मुलांचं असं कन्फ्युजिंग स्टेट ऑफ माइंड आहे की यार माझी प्री निघल पण की नाही, थोडंसं कट्टाकट्टी आहे, 19-20 आहे किंवा अटेम्प्ट कुठेतरी 55 आहे, काहींचे 60 आहे, PO साठी समजा काहींचे 45 आहे, 47 आहे. सर ज्यांचंही कन्फ्युजन असेल, मी म्हणतो आता आपण परत प्रीचं करणार आहे का, कारण एनिवे आता कोणतीच प्रीची एक्झाम नाही. त्यामुळे हा पॉईंट मी कालही क्लिअर केला, आता एकदम शॉर्टमध्ये सांगतो की आपल्याकडे दुसरी चॉईस तरी काय. तुमचं जर तुम्हाला असं वाटतंय की सर माझी प्री निघते तर मग तर मेन्स करणंच आहे, पण जर तुम्हाला असं वाटतं की माझी प्री नाही निघत आहे अरे तरी मेन्सच करायचे, कारण अशी काही 1.5 महिना आता कोणती तुमची प्रीची एक्झाम नाहीये. त्यामुळे हा पॉईंट काल मी खूप क्लिअर केला, आता मी जास्त वेळ नाही घेत, एवढाच त्याच्याबद्दल सांगायचं होतं. हा पॉईंट क्लिअर, तर चुपचाप मेन्सचं करा.
आणि जे एकदम बिगिनर आहे त्यांनी मात्र मग क्लर्कसाठी प्रीसाठी केलं तर काही हरकत नाही, पण त्यातही आपण साईड बाय साईड मेन्सचं करू शकतो. कसं आता बघा, स्टार्ट करतो मी IBPS क्लर्कपासून. आता मी याच्यामध्ये 2 मेजर पद्धतीने सांगणार तुम्हाला. पहिलं, IBPS क्लर्कला ज्यांचं टार्गेट आहे, म्हणजे ज्यांना माहिती की मागच्या एक्झाममध्ये आमचं एवढं काही नव्हतं, आम्ही बिगिनर होतो किंवा काही कारणास्तव आमच्या एक्झाम फ्लॉप गेल्या, पण आता फक्त IBPS क्लर्क हे एकच टार्गेट आहे. त्यासाठी काय करायचं याच्यावरती बोलू आपण, आणि नंतरच्या पार्टमध्ये फक्त मेन्स बद्दल बोलू. ठीक आहे. पण आता ज्यांचं मेन्स आहे त्यांना या क्लर्कवाल्यांच्या सजेशन मधनं पण काही आयडियाज येऊ शकता, आणि ज्यांचं क्लेरिकलचं आहे त्यांनी मेन्सचं ऐका, कारण की म्हणजे क्लर्क प्रीचं आहे त्यांनी पण मेन्स ऐका, कारण त्याही गोष्टी तुम्हाला पुढे करायच्या, तुम्हाला त्याच्यातही फायदा होऊन जाईल. ठीक आहे. तर व्यवस्थित तुम्हाला जेवढ्या गोष्टी रिलेट करता येईल तेवढ्या करा. आणि मला काल कुठेतरी स्वतःलाही नाही पटलं ते की जसं कन्व्हिन्सिंग आपल्याला द्यायचा होता विकली टॉक तसा झाला नाही, तेवढ्या गोष्टी पोहोचल्या नाही, म्हणून आज परत रेकॉर्ड करतोय आम्ही. ठीक आहे. सो आता मला वाटतं की होपफुली मॅक्झिमम गोष्टी क्लिअर होतील, तर व्यवस्थित तुम्ही कनेक्ट करा. ठीक आहे. सो मी IBPS क्लर्क ज्यांचं टार्गेट आहे त्याच्यापासून चालू करू. वॅकन्सीज वगैरे वाढतील त्यात आपल्याला इथे काही डिस्कस करायचं नाही. आता मेन त्याच्यामध्ये मी फक्त 2 टाइप्स केलेले आहे. कुठल्या 2 टाइप? एक असे स्टुडंट जे क्लर्कच्या मागे लागलेत, IBPS क्लर्कच्या मागे ज्यांची बॅच चालू आहे, आणि एक असे स्टुडंट ज्यांची बॅच झालेली आहे. 2 टाइप्स केलेले आहे. तर पहिली टाइप बघू आपण, ज्यांची बॅच चालू आहे. ज्यांची बॅच चालू आहे त्यांनी फर्स्ट प्रायोरिटी काय द्यायला पाहिजे? तुमच्या बॅचमध्ये जे शिकवणं चाललंय पहिले त्याच्यावरती फोकस करा. म्हणजे बॅचमध्ये तुमचे नियर अबाउट 4 hours तर जातीलच. काही जणांची फर्स्ट ऑनलाईन बॅच आहे, काहींची सेकंड ऑनलाईन बॅच आहे, किंवा काही मुलं असे असतील ऐकणारे की ज्यांनी बॅच नाही जॉईन केलेली पण ते सेल्फ स्टडी करताय आणि आत्ता सेल्फ स्टडी स्टार्ट केलेली आहे. तर तुमच्यासाठी पण नवीनच आहे सगळं काही. तर मी म्हणतोय की तुम्ही त्या टाईपमध्ये, किंवा असे पण काही स्टुडंट असतील जे आपल्या क्लासेसचे नसतील, ज्यांनी कुठे दुसरे ऑनलाईन कोर्सेस पब्लिक परचेस केले असतील, तर त्या मुलांसाठी पण जे पण मुलं प्रीसाठी प्रिपेअर करताय, ज्यांना माहिती की मागच्या मेन्सचं नव्हतं, IBPS क्लर्क टार्गेट आहे आमचं, त्यांच्यासाठी मला असं वाटतं की 4 hours तुमचा बॅचमध्ये टायमिंग जात असेल. भले तुम्ही युट्यूबवरचे सेशन बघत असाल किंवा कुठले, 4 hours आपण बॅचसाठी पकडून घेऊ. त्याच्यानंतर मला असं वाटतं की सब्जेक्ट वाईज त्याला डिस्ट्रीब्यूट करू, क्वांट, लॉजिक आणि इंग्लिशला, आणि वेळ भेटला तर GK. सो पहिली गोष्ट बॅचमध्ये जातील तुमचे 4 hours, ते बाजूला ठेवा. ठीक आहे. सेकंड, जर मी मॅथ्सवर आलो तर मॅथ्समध्ये माझं असं मत आहे की ज्यांची ऑनलाईन बॅच चालू आहे, त्यात स्पेसिफिकली ज्यांची फर्स्ट ऑनलाईन बॅच चालू आहे, त्यांचं आत्ता केसलेट संपलं, आज त्यांचं एजेसचं पहिलं लेक्चर झालं, बरोबर. तर आता आपलं जर केसलेट संपलेलं किंवा तुमची जी काही रिस्पेक्टिव्ह बॅच असेल, बऱ्यापैकी अर्धी बॅच तर झालेलीच असेल ना तुमची. ठीक आहे. जी सेकंड ऑनलाईन बॅच त्याच्याबद्दल पण बोलतो. मॅथ्ससाठी मला असं वाटतं की 3 तास तरी द्यायला पाहिजे. 3 तासामध्ये 1 तास तुम्ही फक्त बेसिक करा. कुठलं बेसिक? नंबर सिरीज, कंपॅरिझन आणि सिम्प्लिफिकेशन, याच्यावरती पहिले कमांड येऊ द्या. कारण तुम्ही कुठल्याही पद्धतीची मॉक टेस्ट देऊ नका सध्या. ज्यावेळेस तुमची या बेसिकवरती कमांड येईल तर आपण मॉक टेस्ट देऊ, आणि मॉक टेस्टचे स्कोर्स चांगले यायला लागले, स्पीड यायला लागली की मग बेसिक थांबवून देऊ. ऍटलीस्ट एवढ्या आठवड्यासाठी तरी असं करा. 1 तास बेसिक. त्या बेसिकमध्ये काय, अर्धा तास तर नंबर सिरीजच करा, आणि अर्धा तासामध्ये मग 1 दिवस सिम्प्लिफिकेशन, दुसऱ्या दिवशी कंपॅरिझन, परत सिम्प्लिफिकेशन, कंपॅरिझन, अप्रॉक्सिमेशन, कंपॅरिझन, असं ऑल्टरनेट चालू द्या. पण अर्धा तास नंबर सिरीज करा. सो 1 तास तुमचा जाईल बेसिकमध्ये. क्लिअर. त्याच्यानंतरचा 1 तास, आता ऑनलाईन बॅचचा आत्ता केसलेट संपलेलं आहे, तर कन्फर्म तुम्ही ज्यांचं टार्गेट आहे IBPS क्लर्क, त्यांनी 1 तास बेसिक करा, म्हणजे तुमचे ते 10 मार्क्स शुअर होतील. आणि 1 तास काय करायचे, DI आणि केसलेट. 1 दिवस जर DI केलं तर दुसऱ्या दिवशी केसलेट, परत DI, परत केसलेट, DI, केसलेट. त्याच्यामध्ये 3 ते 4 DI झाले पाहिजे. मग DI असो किंवा ते बेसिक असो, कंपल्सरी स्टॉपवॉच लावून करा. विदाऊट स्टॉपवॉच करू नका, टायमर लावूनच करा, तर तुम्हाला त्याचं जजमेंट येईल. आणि एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं खूप वेळ चाललेला आहे, तर ते सेम सेट ऑफ क्वेश्चन्स एखाद्या मित्राला, मैत्रिणीला म्हणा, सॉल्व्ह करा. त्यांचा ॲव्हरेज टाइम बघा, त्याच्यानुसार जजमेंट घ्या. सो मॅथ्ससाठी मी 3 तास बोललो. 1 तास बेसिक, 1 तास DI आणि केसलेट ऑल्टरनेटली चालू द्यायचं, आणि 1 तास जे तुमचा क्लास वर्क चालू आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं आता एजस शिकवणं चाललंय, तर एजसची प्रॅक्टिस करा. आणि जसा एजस टॉपिक संपून जाईल, लगेच एजसला दुसऱ्या एखाद्या सोर्स मधनं, पॉकेट ॲप्टिट्यूड म्हणा, किंवा RS अग्रवाल म्हणा, किंवा किरण पब्लिकेशन, किंवा कुठलीही नोट्स टेलिग्रामवर टाकलं तर भरपूर नोट्स भेटून जातील. त्यातनं एकदा अजून एखाद्या सोर्स मधनं एजस टॉपिक संपवून टाकायचा. म्हणजे काय होईल, तुमचा मागचा जो सिलेबस झालेला आहे त्याचं पण परफेक्शन राहील तुमचं, आणि साईड बाय साईड जे करंट चालू आहे त्याच्यावरती पण हँड येईल. आता एजस नंतर पार्टनरशिप, प्रॉफिट लॉस जेव्हा चालू होईल त्यावेळेस थोडंसं बर्डन वाढेल की सर प्रॅक्टिसला खूप वेळ पाहिजे, मग त्यावेळेस आपण बेसिक बंद करू शकतो. ते मी तुम्हाला नेक्स्ट वीकली टॉकमध्ये सांगेल. पण मी आता जे पण सांगतोय ते ऍटलीस्ट तुम्ही 7 ते 8 दिवस करा. आज मंगळवार आहे, अजून 8 दिवस, म्हणजे पुढच्या बुधवारपर्यंत तरी तुम्ही एवढं सगळं करा. मग नेक्स्ट थर्सडेला, पुढच्या गुरुवारी आपण हवं तर वीकली टॉक घेऊ. ठीक आहे. पुढच्या गुरुवारी, म्हणजे जोपर्यंत तुमचा एवढा सगळा प्लॅन झाला पाहिजे. सो काय काय बोललो मी, बॅचवाल्यांची 4 तासाची तर बॅच जाईल. त्याच्यानंतर 3 तास क्वांटमध्ये, 1 तास बेसिक, त्याच्यामध्ये नंबर सिरीज कंपल्सरी अर्धा तास, आणि अर्धा तास मग ऑल्टरनेटली काही चालू द्या, कारण नंबर सिरीजचा बराच फोबिया असतो मुलांना. ठीक आहे. आणि नंबर सिरीज खूप अवघड वाटली तर आपल्या लाईव्ह सेशनच्या ग्रुपवर टाका. मुलांनी आन्सर दिलं ते सांगतील रिलिव्हंट आहे की नाही, नसेल तर ते सांगतील, किंवा मग डाऊट्स क्लिअरिंगच्या सरांना विचारा. अजित सर असेल, ओम सर असेल, विपुल सर असेल, कोणी असो, किंवा मला विचारा. ठीक आहे. सो पहिले बॅच 4 तास,
कॉन्ट 3 तास, त्या 3 तासामध्ये 1 तास बेसिक, 1 तास डी आणि केसलेट आणि 1 तास जो टॉपिक तुमचा करंट चालू आहे सध्या बॅचमध्ये तो त्याचा क्लासवर होमवर्क केला तरी चालतो. ठीक आहे, होमवर्कची नोट्स मी आज संध्याकाळी टाकून देईल ॲपमध्ये. क्लिअर? हे झालं कॉन्टचं 3 तास. बरं सर ॲटस स्ट्रेच करायचे का? नाही, मध्ये मध्ये थोडासा ब्रेक घेऊन केलं तरी चालेल, कारण ॲटस स्ट्रेच करायला बोर होऊ शकतं. मी तर म्हणेल एखाद्या वेळेस कॉन्टचं केल्यानंतर मध्ये लॉजिक जरी घेतलं ॲज अ रिफ्रेशमेंट किंवा इंग्लिश जरी घेतलं तरी जमू शकतो, तो तुमचा पार्ट राहिला. ठीक आहे, सो 4 तास बॅच, 3 तासाचं कॉन्टचं झालं. लॉजिकचं मला असं वाटतंय की 2च तास करायला पाहिजे. रिझन सांगतो. 1 तासामध्ये जे जुने टॉपिक झालेले, लाईक तुमचं इनइक्वालिटी झालेलं आहे, तुमचं कोडिंग डिकोडिंग झालं, तुमचं ब्लड रिलेशन झालं, तुमचं डायरेक्शन सेन्स झालं, त्याला स्टॉप वॉच लावून टायमर लावून पटापटा करा. आता सगळ्यांनी IBPS POचा पेपर दिलाय, भरपूर जणांनी RRBचा पेपर दिला. असं झालं का की तुम्हाला येत नव्हतं काही? तुम्हाला येत भरपूर होतं पण तेवढं फास्ट नव्हतं येत. किंवा बरेच मुलं म्हटले की IBPS POला पझलला टाइम नाही भेटला, कारण कदाचित मिसलेनियसला थोडा जास्त टाइम लागला असेल. मग त्याला अजून फास्ट करा. ABCD पार्ट आहे का तुमची? बरेच जण तिथे जाऊन ABCD लिहिता. टी म्हणजे त्याचा रँक 20 आहे, हे माहिती का? ABCD पार्ट तर असते सगळ्यांची, पण नंबर्स पार्ट नसता. टी म्हणजे 20 आहे किंवा M म्हणजे 13 आहे, H म्हणजे 8 आहे, हे सगळे माहिती का? आणि सरळ ऑर्डर 8 आहे Hची, पण रिव्हर्स ऑर्डर बघितली तर 19 आहे, हे माहिती का तुम्हाला? टीची किती रिव्हर्स ऑर्डर 7 आहे, हे माहिती का? हे पाठ करून घ्या ना, वेळ आहे ना तुमच्याकडे. सो या अशा सगळ्या गोष्टींवरती डेली जे लॉजिकचे 2 तास आहे त्यातला 1 तास तरी मागच्या टॉपिकची रिव्हिजन करा. स्टॉप वॉच लावून करा, स्टॉप वॉच लावून, तरच त्याला अर्थ आहे. जर तुम्ही नुसतंच टाइमपास म्हणून करत असाल की चला मला येतंय का बघू, तर यार ते तुम्हाला येणारच आहे, त्यात काही डाऊट नाही. पण ते फास्ट आलं पाहिजे म्हणून स्टॉप वॉच लावा आणि तो टायमर रिड्यूस होतोय का तेवढं बघा. कधी कधी अवघड असला तर थोडा टाइम जास्त लागू शकतो. तर 1 तास लॉजिकचं काय, मागचे प्रिव्हियस टॉपिक्स टायमर लावून स्टॉप वॉच लावून ज्यांची बॅच चालू आहे, आणि 1 तास कंपल्सरी जो तुमचा सध्याचा टॉपिक चालू आहे. जसं की मॉर्निंग बॅचचं फर्स्ट ऑनलाईन बॅचचं काय चालू आहे? सिलॉजिझम चालू आहे. मग तुम्ही सिलॉजिझम करा ते 1 तासामध्ये, कारण सिलॉजिझमची पण खूप प्रॅक्टिस करावं लागते, भयंकर प्रॅक्टिस करावं लागते. जर सेकंड ऑनलाईन बॅचवाले असतील तर मग तुमचा कोणता सर सेकंड ऑनलाईन बॅचचा कोणता टॉपिक चालू आहे? नाही यांचा लॉजिकचा कोडिंग डिकोडिंग ब्लड रिलेशन. मग तुम्ही ब्लड रिलेशनची 1 तास प्रॅक्टिस करा आणि उरलेल्या 1 तासामध्ये जे आधीचे टॉपिक झालेले त्याची प्रॅक्टिस चालू ठेवा. म्हणजे कसं होईल माहिती का? ज्यावेळेस क्लेरिकलचा पेपर येईल ना तर तुमचं मागचं सगळं क्लिअर असेल, आणि मग हे पुढचं तर आपण करतोच आहे ना, आणि क्लेरिकलच्या एक्झाम पर्यंत सगळ्या बॅचेस व्यवस्थित होणार आहे. तुमचा प्रीचाही सिलेबस होईल आणि मेन्स तर बॉस त्याची जानेवारीमध्ये 24 जानेवारी खूप जास्त वेळ आहे, आणि 12 डिसेंबर 5 डिसेंबर त्याच्या प्रीच्या डेट्स आहे. तो नोव्हेंबर पूर्ण आपल्याकडे, ऑक्टोबर आहे. त्यामुळे रोज लॉजिकला 2 तास द्यायला पाहिजे. 1 तास प्रिव्हियस टॉपिक्स, त्याच्यामध्ये कधी कधी मॉर्निंग बॅचवाले पझल्स पण करतील, बरोबर. पण मॉर्निंग बॅचवाल्यांसाठी मी टेलिग्रामचं सांगणार आहे पुढे ऍक्च्युली. ठीक आहे, तर मी आतापर्यंत 3 गोष्टी सांगितल्या. मॉक टेस्ट, सॉरी बॅच 4 तास. मॉक टेस्ट कुठलीच द्यायची नाही बरं का, ज्यांची बॅच चालू आहे कुठलीच मॉक टेस्ट देऊ नका, कारण तुमच्याकडे वेळच नाहीये. आणि पहिले प्रिपरेशन करू आपण, नंतर मॉक टेस्टवर जाऊ पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या विकली टॉकमध्ये तुमचा फीडबॅक घेऊन. तो सगळ्यात पहिले 3 ते 4 तासाची बॅच. 3 तास कॉन्टला त्याचं सेक्शन सांगितले मी, लॉजिकचे 2 तास त्याचे सेक्शन सांगितले, इंग्लिशचे 2 ते 3 तास जसं फातिमा मॅडम म्हणेल तसं, त्यात मी काहीच इंटरफेअर करणार नाही. मॅडमचं फ्रायडेला असतं, मॅडम एकदा फ्रायडेला तुम्हाला परत रिवाइंड करून देतील, किंवा बॅचमध्ये तुम्ही एकदा मॅडमला विचारा, मॅडम सांगतील, किंवा युट्यूबवरती जेव्हा मॅडमचं लाईव्ह सेशन राहील मॅडम परत सांगतील. फ्रायडेला मॅडमचं लाईव्ह सेशन असतं ना युट्यूबवर, मी मॅमला सांगतो, मॅम एकदा तुम्हाला परत व्यवस्थित सांगून देतील. तर 2 ते 3 तास इंग्लिशसाठी. आता एवढं करून ज्यांची बॅच चालू आहे त्यांचं जर एवढं याच्यामध्ये जर सगळं सफिशियंट असेल तर एवढा टायमिंग ठीक आहे, सफिशियंट आहे. ज्यांचे जॉब आहे त्यांचं तर मला वाटत नाही एवढं होईल म्हणून, पण मग ज्यांच्याकडे वेळ आहे सर एवढं करून, थोडा वेळ उरतोय आमच्याकडनं, सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर परफेक्ट होत आहे, मग तुम्ही जीके करू शकता 1 तास. कारण की तुमचा क्लर्क मेन्स कधी आहे? 24 जानेवारी. म्हणजे त्यात जानेवारी विचारतील, डिसेंबर विचारतील, नोव्हेंबर विचारतील आणि ऑक्टोबर विचारतील, हे आत्ताचं. मग आत्तापासून तुम्ही जीके करायला काहीच हरकत नाहीये. आणि रोज फक्त 1 तास टेलिग्रामवरती जायचं. रोज सकाळी आम्ही 7ला जी बँकर्स अड्डाचं लाईव्ह सेशन असतं त्याची लिंक टाकतो, आणि त्याच्या खाली मला वाटतं अफेअर क्लाउडच्या डेली करंट अफेअर जी त्याची लिंक असते. तर बस ती लिंक आणि तो व्हिडिओ, तो 1 तास तेवढं जरी केलं ना तरी सफिशियंट आहे. पुढे जाऊन तुम्हाला बर्डन नाही येणार. मग नेक्स्ट तुमची कशी प्रोग्रेस होती आता हे एका आठवड्यात तुम्ही असं करा आणि मला त्याचा जेन्युअनली फीडबॅक द्या. याच्या कमेंट बॉक्समध्ये जरी टाकलं तरी चालेल. मग त्याच्या अकॉर्डिंगली आपण प्लॅन करू की टार्गेट ज्यांचं होतं क्लर्कवरती ते त्या हिशोबाने जात आहे का, त्या हिशोबाने प्लॅनिंग करू. बाकीच्यांना मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. पण कुठलीही मॉक टेस्ट या एका आठवड्यात तरी देऊ नका, त्यात वेळ नका वाया घालू, कारण याच्यातच तुमचा पूर्ण दिवस युटिलाइज होऊ शकतो. आणि स्वतःला होईल तेवढं एंगेज ठेवा, म्हणजे बाकीचे विचार बाकीचे थॉट्स त्याच्यात येणार नाही. क्लिअर? त्याच्यानंतर जर एक्स्ट्रा टाइम मिळालाच एवढं सगळं करून, तर मग विकेंडला जे आपले लाईव्ह सेशन असतात, मॅडमचं फ्रायडेला, सरांचं सॅटर्डेला, माझं सॅटर्डेला, जर टाइम भेटला तर करा. कारण त्या लाईव्ह सेशनमध्ये काही गोष्टी अशा ज्या तुम्हाला शिकवलेल्या आहे, जसं की नंबर सिरीज झालं, DI झालं, केसलेट झालं. तर आणि जर तुम्हाला शिकवलेलं नसेल त्यात काही, तर ते नका करू. एवढं जरी प्रॉपरली केलं तरी चालेल. सो IBPS क्लर्क ज्यांची बॅच चालू आहे त्यांच्यासाठी पूर्ण क्लिअर सांगितलं मी. आय होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. स्टील काही डाऊट वाटले तर बिंदास कमेंटमध्ये टाका, मी त्याचा रिप्लाय देऊन टाकेल. आता सेकंड टाईप बघू. सेकंड टाईप कोणती? ज्यांचं क्लर्कचं टार्गेट आहे आणि ज्यांची बॅच झालेली आहे.
बॅच झालेली आहे, क्लेरिकलला टार्गेट करता आयबीपीएसला, याचा अर्थ आत्ताच्या पेपरमध्ये थोडीशी गडबड झाली असेल किंवा पेपर खराब गेला असेल किंवा जस्ट प्रिपरेशन स्टार्ट केलं असेल म्हणून त्या पेपरवरती तेवढं टार्गेट नव्हतं. बट सर क्लेरिकलचा आम्हाला जॉब पाहिजे काही करून किंवा एज बार होणारे असतील जे म्हणतील नाही मला याच्यावर फोडूनच काढायचंय त्यांच्यासाठी बघा, सगळ्यात पहिले या मुलांसाठी असं होतं की बॅच करणं कंपल्सरी होतं. तुमची तर बॅच झालेली आहे तर तुम्हाला पहिलं टार्गेट तिथं राहील, तुम्ही मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट द्या तुम्ही डेली बेसिसवर, तिथे 3 ते 4 तासामध्ये मॉक टेस्टचं विथ अनालिसिस तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे. सो तुमचं मॉक टेस्टमध्ये 3 ते 4 तास जायला पाहिजे. सर मॉक टेस्ट कशी द्यायची, अनालिसिस कसं करायचं मी पुढे सांगणार आहे, पुढे आहे अनालिसिस, त्याच्यावर नंतर बोलतो. पहिले एकदा शेड्यूल बघून घेऊ आपण. सो 3 to 4 आवर्स तुमचं मॉक टेस्ट आणि अनालिसिसमध्ये जातील. क्लिअर, ज्यांची बॅच झालेली आहे. क्लिअर, 3 to 4 आवर्स. त्यानंतर कॉन्टचं मला वाटतं तुम्ही 3 तास द्यायची गरज नाही, जसं प्रिव्हियसली मुलं देत होते, तुम्ही फक्त 2 तास द्या. त्या 2 तासामध्ये कंपल्सरी स्टॉपवॉचवरती प्रॅक्टिस करा. जर तुमचं म्हणणं असेल की सर त्यात कसली प्रॅक्टिस करायची क्लिअर नाहीये, तर मी म्हणल अर्धा तास तरी ते नंबर सिरीज जे आहे ना त्याचा खूप जास्त फोबिया असतो, तर फक्त नंबर सिरीज अर्धा तास करा आणि उरलेला जो 1.5 तास आहे तो डायरेक्ट युट्यूबला आपलं टेलिग्राम लाईव्ह सेशन करा. टेलिग्राम लाईव्ह सेशनचे आजचे क्वेश्चन्स मी स्वतः बघितले, ओम सरांनी घेतलं लाईव्ह सेशन, इतके जबरदस्त आणि इतके रिलिव्हंट होते. काही ठिकाणी ऍक्च्युअली विचार करावा लागत होता कारण ते भरपूर एक्झाम मॉक टेस्ट मधले मुलांनी क्वेश्चन टाकले होते, ते एकदम जबरदस्त होतं. तर तुम्ही ते 1.5 तासाचं टेलिग्राम लाईव्ह सेशन करा. ज्यांना माहित नाही लाईव्ह सेशन कसं जॉईन करायचं, मी जाताना सगळं सांगतो व्यवस्थित, पहिले पुढे ऐकून घ्या. सो ज्यांची बॅच झालेली आहे त्यांनी कंपल्सरी, तुमची बॅच झालेली, तुम्हाला सगळ्या टॉपिकची बेसिक आयडिया आहे, मग तुम्ही टेलिग्राम लाईव्ह सेशन करायला काही हरकत नाही कारण तिथे वर्ड प्रॉब्लेम चांगले प्रिपेअर होतील. आणि सर वर्ड प्रॉब्लेमची गरज पडेल का, तो हो, प्रीला पण गरज पडू शकते. रिझन आता तुम्ही बघितलं आयबीपीएस पीओला एक डीआय त्यांनी अवघड टाकला होता, त्या एका डीआयमुळे काय गडबड झाली, भरपूर मुलांचा डीआयचा 6-7 मार्क्सचं वेटेज निघून गेलं, 15 मार्क्सच येत होतं आणि मग त्यांना तिथे एक तर केसलेट करावं लागली किंवा वर्ड प्रॉब्लेम करावं लागली. तशी पंचायत इकडे झाली तर, आणि इकडे लेवल तशी कमी असते, लेवल कमी असते तर तुमचा असंही बेसिक आणि डीआय होऊन जाईल. मग 2-3 मिनिटं काय बसून राहणार आहे का, म्हणजे 2-3 मार्क्सचे तरी वर्ड प्रॉब्लेम आले पाहिजे. मग इधर एजेस, पार्टनरशिप, बोर्ड सायन्स स्ट्रीम, हे जे शुअर शॉर्ट क्वेश्चन्स आहे याची तरी प्रॅक्टिस करून ठेवा. त्याच्यामुळे माझं असं मध्ये ज्यांची बॅच झालेली ना, अर्धा तास तुम्ही त्या नंबर सिरीजला प्रॅक्टिस करून घ्या आणि उरलेल्या 1.5 तासामध्ये टेलिग्राम लाईव्ह सेशन करा, कारण त्यात सगळ्या टॉपिकची रिव्हिजन होते, प्लस डीआय आणि केसलेट पण सर घेणार आहेत आता. तर त्याला मला वाटतं फोर्स करा. आणि ते पहिले 4 दिवस असताना, सोमवार ते गुरुवार, मग शुक्रवार शनिवार रविवार मध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची अजून प्रॅक्टिस करावी वाटते मॉक टेस्टच्या अनालिसिसवरनं, ते तुम्ही करू शकता. क्लिअर. सो काय काय सांगितलं मी आता, ज्यांची बॅच झालेली आहे पहिले तर 3 ते 4 तास तर तुमचे मॉक टेस्ट आणि अनालिसिस मध्ये गेले पाहिजे. नंतर कॉन्टमध्ये 2 तास पकडा, 2 तासाचं मी सांगितलं, 1.5 तासाचं लाईव्ह सेशन, अर्ध्या तासाचं थोडीशी तुमची रिव्हिजन. त्यानंतर लॉजिकला तर बॉस स्वतःहून काहीच नका करू, फक्त युट्यूब टेलिग्राम लाईव्ह सेशन अटेंड करा. त्याचा इतका फायदा झालेला आहे मुलांना, आणि ही रेकॉर्डिंग ऐकणारे ज्यांना फायदा झाला ना त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचा काय काय जेन्युइनली एक्सपिरियन्स आहे टेलिग्राम लाईव्ह सेशनचा लॉजिकचा. त्याच्यामुळे मुलांचं खूप फिअर निघून गेलेलं आहे आणि त्यातले क्वेश्चन्स पझल्स खूप जबरदस्त असतात. तर मला वाटतं तेवढं करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त काही नका करू, कारण असा लॉजिकचा कुठला टॉपिक नाही जो तुम्हाला येत नाही. मॅथ्समध्ये तरी थोडासा फोबिया असतो, सर मला सिंपल इंटरेस्ट येत नाही, मला टाइम अँड वर्क येत नाही, मला रॉंग नंबर येत नाही, पण लॉजिकमध्ये जमतं तुम्हाला सगळं. मग फक्त प्रॅक्टिस करायची, ती पण स्टॉपवॉच लावून, टायमर लावून. मग ती स्टॉपवॉच आणि टायमर तुमच्या टेलिग्राम लाईव्ह सेशनमध्ये आहेच ना, ऑन द स्पॉट करतोय आपण, त्याचा टायमिंग मी तुम्हाला जाताना सांगतो, कसं जॉईन करायचं तेही सांगतो. ठीक आहे. सो बेसिकली 3 ते 4 तास मॉकमध्ये, मॅथ्समध्ये 2 तास बोललो, लॉजिकमध्ये 2 तास, दोन्ही टेलिग्राम लाईव्ह सेशन सगळ्यात बेस्ट राहील ज्यांची बॅच झालेली आहे आणि जे आयबीपीएस क्लर्कला टार्गेट करताय. तुम्हाला जर डाऊट येत असेल ना, ऍटलीस्ट एवढा आठवडा तरी फॉलो करा, एवढ्या आठवड्यात मला फीडबॅक द्या. पुढच्या गुरुवारच्या वीकली टॉकमध्ये मग मी पुढचे पॉईंट्स कव्हर करेल, तर एवढं तर करून टाका. या 3 गोष्टी झाल्या. इंग्लिशसाठी परत मॅमला फॉलो करा, मॅम जसं सांगतील तसं. आणि ज्यांची बॅच झालेली त्यांनी कंपल्सरी जीके चालू ठेवा, कारण ज्यांची बॅच चालू आहे त्यांना तरी जीके करायला वेळ नाहीये, पण तुम्हाला मात्र कंपल्सरी तुमच्याकडे वेळ पाहिजे, वेळ काढा. कारण जर तुम्ही क्लर्क टार्गेट करताय डिसेंबरची, तर प्री तर आपण काढून घेऊ त्यावेळेस भरपूर मेहनत करून, पण यार मेन्सला मग जीके कसं करणार एवढं. त्यामुळे जीके मी आत्ता बोललो की 4 महिन्यांचं करावं लागणार तुम्हाला, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर, किंवा कदाचित त्याच्या मागे जाऊ लागू शकतं, पण प्रायोरिटी पहिले या 4 मंथ्सला द्या, आणि मग मागे जायची वेळ आली तर त्यातलं फक्त इम्पॉर्टंट आपण करू शकतो. आणि क्लर्क मेन्स जानेवारीला आहे, तोपर्यंत तुम्हाला आयडिया येऊन जाईल की किती मंथ्सचं विचारता, कारण त्याच्या अगोदर 2-3 एक्झाम होत आहे, तर आपल्याला त्यांचा ट्रेंड कळून जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं 4 दिवसांचं प्लॅनिंग, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. त्यानंतर शुक्रवार, शनिवार, रविवार कंपल्सरी जेवढे असतील तेवढे युट्यूब लाईव्ह सेशन जे आम्ही कंडक्ट करतो तुमच्यासाठी, ते कंपल्सरी अटेंड करा. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला वाटत असेल सर विकेंडला आमच्याकडे थोडा वेळ आहे, तर तुम्ही सेक्शन वाईज मॉक टेस्ट देऊ शकता. कसं, आता बरेच जण म्हणतील सर मी क्लर्कला प्रीला टार्गेट करतोय, प्रीमध्ये मी प्रीच्या मॉक टेस्ट देतोय, पण काय होतंय ना सर,
प्रत्येक वेळेस माझ्या ना 17-18 मिनिटांमध्ये DI आणि बेसिक होऊन जातो, पण वर्ड प्रॉब्लेमला टाइमच भेटत नाही. मला कसं कळेल की मला वर्ड प्रॉब्लेम जमताय की नाही, कोणते टॉपिक वीक आहे की नाही माझे. मग तुम्ही काय करू शकता, हे वीकेंडचे जे 3 दिवस आहेत ना, फ्रायडे सॅटर्डे संडे, तिथे मॉक टेस्टवर फुल एक्सपेरिमेंट करा. एखाद दिवशी ऑलिव्हर घ्या, एखाद दिवशी प्रॅक्टिस मॉक घ्या. फ्री सोर्सेस भरपूर आहेत, बँकर्स अड्डा आहे, ग्रेडअप आहे, भरपूर यांच्या फ्री टेस्ट असतात आणि विकेंडला तर असतातच असतात. त्या लाईव्ह टेस्ट देऊन बघा. हा असा एक एक्सपेरिमेंट करा जेणेकरून तुम्हाला इंटरफेस क्लिअर होईल. कारण इंटरफेसचा खूप जास्त इश्यू बऱ्याच मुलांनी सांगितला की ऑलिव्हर आणि प्रॅक्टिस मॉकचा जो इंटरफेस आहे तसाच इंटरफेस ऍक्च्युअल पेपरचा असतो, पण बँकर्स अड्डाचा बिलकुल नसतो किंवा बाकी एकदमचा नसतो. मला जयश्रीनी पण काल सांगितलं, मी कालच्या विकली टॉकमध्ये बोललो. तर मला वाटतं वेगवेगळे सोर्सेस तुम्ही हे विकेंडला एक्सपेरिमेंट करा. हा झाला पहिला एक्सपेरिमेंट. आणि दुसरा, जर मी मॅथ्सचा देतोय समजा बँकर्स अड्डाचा, तर मी काय करेल, बेसिक नाही करणार, DI नाही करणार, फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करेल, फक्त वर्ड प्रॉब्लेम, जेणेकरून माझं फिअर निघेल. यार तुमच्या समोर जर 20 मिनिटं फक्त वर्ड प्रॉब्लेम दिलेले, तुम्हाला हातपायचं चालवावं लागेल ना. नाही तर दरवेळेस काय होतं, वर्ड प्रॉब्लेम आला का जाऊ द्या स्किप, आपण DI करून टाकू, जाऊ द्या स्किप, नंबर सिरीज करू, जाऊ द्या ठीक रॉंग नंबरला डोकं लावू. तर आपण कधी त्याला फेसच नाही करत. पण जेव्हा तुम्ही 3-4 मॉक टेस्टमध्ये एक्सपेरिमेंट करून वर्ड प्रॉब्लेमलाच फेस करताय, तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की यार मला हे जमतंय, हे नाही जमते, मग कशाची रिव्हिजन करायची नाही करायची. मग ह्या वीकडेजमध्ये तुम्ही, वीक एंडमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. क्लिअर? सो बऱ्यापैकी प्लॅन क्लिअर आहे का? ज्यांची बॅच झाली त्यांच्यासाठी काय काय बोललो मी आता, की पहिले तर तुमचं 3 ते 4 तास मॉक टेस्टमध्ये जातील, क्वांटमध्ये 2 तास, त्याचं पण सेपरेशन सांगितलं, LR मध्ये 2 तास तेही सांगितलं, इंग्लिशमध्ये 2 ते 3 तास. इंग्लिशला बॉस इम्पॉर्टन्स द्या, मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, विदाऊट इंग्लिश रिझल्ट येणं इम्पॉसिबल आहे. जर खरंच क्लेरिकलचं टार्गेट आहे IBPSच्या, तर तुमच्याकडे भरपूर वेळ इथून पुढे, त्यामुळे इंग्लिशला होईल तेवढी रीडिंग करत राहा. मॅडमनी सांगितलं टास्क कंप्लीट करा. मॅडमनी एवढे ग्रुप बनवले टेलिग्रामवर, त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह पण चालू आहे, ते पण करायला पाहिजे. त्याच्याने खरंच इंग्लिशचा ना तुमची रीडिंग आणि रायटिंग दोन्ही जर असलं ना, तर खूप फायदा होईल, मेन्सला पण फायदा होईल. त्यामुळे त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करा. ठीक आहे? लाईव्ह सेशन कंपल्सरी अटेंड करा, ते बोललो मी. सेक्शन वाईज मॉक टेस्ट देऊ शकता तुम्ही जर गरज पडली तर, की सर मी आता एक कॉनचा सेक्शन घेतो त्यात एक्सपेरिमेंट करतो. एक मला सर फोबिया खूप आहे पझलचा, काय करायला पाहिजे? लॉजिकचा एक पेपर घ्यायचा आणि फक्त पझल्स अटेम्प्ट करायचे. ऑलिव्हरचा एक देऊन बघा, एक प्रॅक्टिस मॉकचा द्या, एक दुसरा द्या. तुम्हाला आयडिया येऊन जाईल की प्रत्येकांमध्ये कसं कसं तुम्ही ऑन द स्पॉट फिअर किती आहे तुमचं, किती कमी होते. जमलं तर एखाद्याला बाजूला बसवा, घरातल्या मेंबरला बसवलं तरी चालेल, त्यांना काही कळणार नाही तुम्ही काय करताय, पण तरी तुम्हाला एक प्रेशर असतं की यार यांच्यासमोर मला जमतंय का. तर स्वतःला मॅक्झिमम प्रेशरमध्ये टाका, कारण यातले भरपूर मुलं असे असतील की नॉलेज भरपूर आहे यार, पण तरी प्रीने निघू लागली, तिथे जाऊन टेन्शन येतं. तर मग हे असे एक्सपेरिमेंट्स करा. एक तर अख्खा पेपर जो आहे त्याच्यामध्ये एकच सेक्शन उडवून टाका, की फक्त पझल्स, फक्त वर्ड प्रॉब्लेम किंवा फक्त DI, असे एक्सपेरिमेंट केलं तुमचं फिअर निघेल. आता एखाद्याला आरसीचं फिअर असेल इंग्लिशचं, फक्त 20 मिनिटं आरसीच करायचं असं लक्षात ठेवा ना. युजली काय होतं, आरसी वाचताना खूप वेळ लागतो, मग असं वाटतं जाऊ द्या आरसीपेक्षा ग्रामर करू, पटकन पुढे निघू. एक पेपरला पूर्ण 20 मिनिटं आरसी देऊन बघा ना, किती राईट येतात, किती कळतं. मग तुमचा कॉन्फिडन्स तर वाढेल की नाही यार आरसी एवढा अवघड नसतो, जमतं मला. कारण अनालिसिसमध्ये कसं जमतं तुम्हाला, मग आधी का नाही जमत, तर एकदा करून तर बघा ना, तर ते जमून जाईल. ठीक आहे? सो ज्यांची बॅच कंप्लीट झाली, जे IBPS क्लर्कला टार्गेट करताय त्यांच्यासाठी मी हे सगळं बोललेलो आहे. ठीक आहे? त्यानंतर मग आता मी पुढच्या पार्टवर जातो. आता मी एवढ्या वेळ जे बोललो ते IBPS क्लर्कला टार्गेट करून बोललो, प्रीसाठी टार्गेट करून बोललो. भरपूर मुलांचं म्हणणं होतं की सर प्रीसाठी स्टडी प्लॅन सांगा, स्टडी प्लॅन सांगा. मला वाटतं असं ॲटलीस्ट 7 ते 8 दिवस तुम्ही फॉलो करा. याचा मला जेन्युअनली फीडबॅक द्या, कमेंटमध्ये टाकलं तरी चालेल, आणि त्या फीडबॅकनुसार मग आपण पुढची हळूहळू प्लॅनिंग करू आणि मग शेवटपर्यंत घेऊन जाऊ. ठीक आहे? पण आता परत 10 दिवसांनी विचारू नका की सर काय स्टडी प्लॅन आहे, पहिले याच्यात तुम्ही किती केलं ते सांगा, त्याच्या अकॉर्डिंगली मग मी पुढे चेंजेस करून सांगतो. ठीक आहे? आणि नो डाऊट प्रत्येकाला ते सगळंच गोष्टी जमतील असं नाहीये, थोडेफार चेंजेस करावं लागेल. मी जसं म्हणतो तसं तंतोतंत नाही जरी झालं, त्याला फ्लेक्झिबल ठेवा, थोडंफार तुम्ही चेंजेस करू शकता. ठीक आहे? आता बाकीच्यांचा काय डाऊट होता की सर प्री तर झालेली आहे आमची, पण कॉन्फिडन्स नाहीये, मग आम्ही मेन्सचं करू का? तर मी आधी बोललो 100% मेन्सचं करा, कारण आपल्याकडे दुसरी चॉईसच नाही. प्रीचं काय परत ते बेसिक आणि DI आणि सिम्प्लिफिकेशन करणार आहे तुम्ही, मग तुम्हाला मेन्ससाठी फायद्याचं आहे की नाही हे. त्यामुळे बिलकुल मेन्सचा अभ्यासाला लागा. प्रीचा जो काय तुमचा पेपर गेला असेल विसरून जा, बिंदास मेन्स करा, कारण तसंही 1.5 तास आता पुढे, 1.5 महिना पुढे काही नाही आपल्याला. क्लिअर? सो क्लर्कचं मी आधीच संपवून टाकला, आता मी पुढच्या पार्टवर येतोय मेन्सवाल्यांवरती. ठीक आहे? आणि जे क्लेरिकल सारखी प्रिपेअर करताय त्यांच्या डोक्यात जर टेन्शन येत असेल सर आम्ही कधी मेन्सचं करू, तुम्ही ह्या गोष्टी प्रॉपरली फॉलो करा. आपण पुढे गेल्यावर त्याच्यामध्ये हळूहळू चेंजेस करू. आणि तुम्ही वर्ड प्रॉब्लेम पण तर करताच आहे ना प्रीसाठी, कारण IBPS क्लर्कला बॉस मी परत सांगतोय, तुमच्याकडे 3-4 मिनिटं उरू शकता, त्या 3-4 मिनिटात 2-3 वर्ड प्रॉब्लेम मारता आले पाहिजे तुम्हाला, किंवा थोडा अजून एक्स्ट्रा कुठून तरी तुम्हाला ओढता आलं पाहिजे, लॉजिकमधनं म्हणा, मॅथ्समधनं म्हणा, कारण क्लेरिकलचा कट ऑफ वरती जातो ना, तर ते लक्षात राहू द्या. तर आता मेन्ससाठी जाऊ. मेन्समध्ये काही जणांचे मेसेज होते की सर लेवल ऑफ डिफिकल्टी कशी असते ते सांगा, कारण की RBIची पण मेन्स आहे, SBIची पण मेन्स आहे, कदाचित IBPS POची मेन्स राहील,
मग कसं करायचं, लेवल ऑफ डिफिकल्टी वगैरे, तर त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो. कारण की सेक्शन वाईज त्याचे टायमिंग पण वेगवेगळे आहेत. एकतानी पण मेसेज केला होता बघा. तर आरबीआय साठी सांगतो मी पहिले. आरबीआय मेन्ससाठी भरपूर जण प्रिपेअर करतायत, त्यानंतर एसबीआय साठी बरेच जण करताय पण रिझल्ट नाही लागला, रिझल्ट कळल, आणि आरआरबी साठी. तर पहिले त्यांचे पॅटर्न्स बघून घेऊ आणि मग स्टडी प्लॅनवरती येऊ. तर आता बघा, आणि ह्या पॅटर्नचा सगळ्यांनाच फायदा होईल, नीट ऐका. जर का समजा असं असलं की तुमचा टाइम कमी आहे आणि क्वेश्चन जास्त आहे, टाइम कमी आहे आणि क्वेश्चन जास्त आहे, समजून घ्यायचा पेपर इझी आहे. आणि टाइम जास्त आहे आणि क्वेश्चन कमी आहे, समजून घ्यायचा पेपर अवघड आहे. कसं, एक्झाम्पल सांगतो. आरबीआय मध्ये कसं आहे, 30 मिनिट्स आहे मॅथ्सला. किती मिनिट आहे, 30 मिनिट, आणि क्वेश्चन किती आहे, 40. 30 मिनिट्स 40 क्वेश्चन्स. याचा अर्थ काय, वेळ कमी आणि क्वेश्चन जास्त आहे, म्हणजे पेपर इझी असणार आहे. आरबीआयचा प्रीचा पेपर तुम्ही बघितला, प्रीचा पेपर तर इतका फालतू, म्हणजे सगळ्यात वन ऑफ द मोस्ट इझी पेपर होता आपल्या बँकिंग मधला, बरोबर, सगळ्यांनी दिलेला आहे तो. तर त्याच्या आता मेन्स आहे मान्य, पण जर तो नॉर्मल प्रीपेक्षा पण तो प्री इझी होता, तर नॉर्मल मेन्सपेक्षा पण याची मेन्स इझीच राहील, बरोबर. आयबीपीएस क्लर्क पेक्षा पण थोडी इझी असते आरबीआयची मेन्स, आरबीआय क्लर्कची मेन्स. मागचा जर पास्ट एक्सपिरियन्स बघितला, मागच्या 2-3 मेन्स बघितल्या आरबीआयच्या जेवढ्या पण झालेल्या आहे, त्याच्यानुसार असं आहे. आणि वरतून 30 मिनिट्स 40 क्वेश्चन्स आहे. तसंच लॉजिकला 30 मिनिट्स 40 क्वेश्चन, इंग्लिशला 30 मिनिट्स 40 क्वेश्चन्स आहे. जीके आणि कम्प्युटरला मात्र थोडं वेगळं आहे. कम्प्युटरला 20 मिनिट आहे आणि जीकेला 25 मिनिट आहे. पण ठीक आहे, कम्प्युटर आणि जीके मध्ये असं होणार नाही की तुमच्याकडे वेळ उरला म्हणून, सॉरी तुम्हाला येत नाहीये म्हणून, सॉरी तुमच्याकडे वेळ उरला म्हणून. तुमच्याकडे वेळ ऍक्च्युअली उरणार आहे कम्प्युटर आणि जीके मध्ये. फक्त असा प्रॉब्लेम होऊ शकतो की सर मला येतंय की नाही. त्यामुळे मी म्हणाल की जे आरबीआय साठी टार्गेट करताय त्यांनी कम्प्युटर आणि जीकेला खूप जास्ती जोर लावा, खूप जास्त. कारण की सगळे सेक्शन 20% आहे, बरोबर. 5 सेक्शन आहे, 100%, तर 20% इच सब्जेक्ट आहे. त्यामुळे कम्प्युटर आणि जीकेला खूप जास्ती जोर लावा. मग राहिलं काय, सर मग याला थोडं इझी घ्यायचंय काय क्वांट लॉजिकला, नाही मी म्हणतो की याला जास्ती जोर लावा. कारण इथे जो आहे ना टाइम, तो टाइम असा असणार आहे की यार सर आम्हाला वाचून झालंय, वेळ पण खूप आहे, पण शुअर नाही आन्सर टिक करू की नाही, तशी बोंब नको व्हायला. त्यामुळे कम्प्युटर जीकेला जास्ती जोर लावा. त्याचं सगळं मी आधी पण सांगितलेलं आहे सोर्सेस, परत पुढे गेल्यानंतर पण सांगणारच आहे. त्यानंतर क्वांटचं मला असं वाटतंय की आरबीआय साठी 30 मिनिट जरी असतील तरी पटापट प्री सारखा पेपर द्यायचा. 30 मिनिट्समध्ये काय, पहिले जेवढं बेसिक करता येईल. आता आरबीआयची डेट आलेली, काही मुलांना आरबीआयचा मॉक द्यायचा असेल म्हणून मी सांगून देतोय पहिलेच की आरबीआयच्या प्रीमध्ये जेवढं पहिले बेसिक करता येईल सोपं करायचं. आज सर त्यात बेसिक विचारतील का, बेसिक तर मला डाऊट आहे, सिम्प्लिफिकेशन कंपॅरिझन विचारतील का, हा पण नंबर सिरीज नक्की विचारतात ते. तर नंबर सिरीज पकडा, म्हणजे बेसिकचे आपले 5 मार्क तरी येतील. तर नंबर सिरीजची प्रॅक्टिस चालू ठेवा, ते पहिले 5 मार्क करायचे. मग डीआयचा राऊंड घ्यायचा. डीआय जर इझी आले, त्यातला एखाद जरी इझी आला तो पहिला तो फोडून टाकायचा. आणि मग नंतर तुम्हाला पूर्ण पेपरची आयडिया आलेली असते. म्हणजे पहिल्या गोमध्ये मी पहिले बघल की बेसिक किती आहे, 5 मार्कचं बेसिक आहे, ओके. त्यानंतर मी बघेल डीआय किती आहे, जर दोन्ही डीआय जमण्यासारखे असतील तर फोडून काढा. मग एखादी केसलेट इझी असेल फोडून काढा. आणि मग उरतील वर्ड प्रॉब्लेम. मग त्याच्यामध्ये तुमच्या टॉपिक वाईज जाऊ शकता तुम्ही, किंवा तुमच्या इंटरेस्टनुसार, किंवा 1-on-1 पण जाऊ शकता. जॉमेट्रीचे 1-2 क्वेश्चन असतील ते सोडले तरी चालतात. मागच्या वेळेचे जे आपले 2 टॉपर होते ग्रामीण बँकेचे, अमोल गुळवे आणि शुभम पहाडे, दोघांनी आरबीआयच्या मागच्या पेपरला मॅथ्समध्ये 39 अटेम्प्ट केले होते. आणि एक जॉमेट्रीचा क्वेश्चन होता, ज्यात दोघांची गाडी अडकली होती, दोघांनी तो क्वेश्चन स्किप करून दिला, बसून राहिले होते, वेळ उरला त्यांच्याकडे, पण दोघांनी 39 केले होते. सो माझं असं मत आहे की हा पेपर इझीच असतो. एकताने जो डाऊट विचारला होता की सर टायमिंगनुसार पेपर इझीच असणार आहे. फक्त पहिले असं नाही करायचं की 1 to 40 जायचं, बिलकुल नाही, मला ते नाही पटत आहे. पेपर इझी आहे ना, तुम्ही पहिले इझी पार्ट उडवा, पहिले बेसिक उडवून घ्या, नंतर डीआयचा पार्ट, याचा केसलेटचा पार्ट, आणि मग वर्ड प्रॉब्लेम किंवा मग डेटा सफिशियन्सी येऊ शकतं, किंवा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2, तर ते सगळ्यात शेवटी ठेवायचं. अशा पद्धतीने तुम्ही एक मॉक टेस्ट द्या, मॉक टेस्टचा फीडबॅक द्या, मग त्याच्यानुसार आपण पुढची स्ट्रॅटेजी डेव्हलप करू. आणि बाय द वे मी एक मॉक टेस्ट देणारच आहे. आता काल पण खूप जणांची डिमांड होती की सर एक मॉक टेस्ट तुम्ही द्या म्हणून, आणि आम्हाला सांगा की मेन्सचं कसं करायचंय. आता फक्त त्याच्यावर चर्चा काय चाललेली आहे की मॉक टेस्ट मी ऑन द स्पॉट आणल, तुम्हालाही माहित नसणार आहे कोणती आहे, अशी घ्यायची का तुम्हाला आधीच सांगून द्यायचं की ही मॉक टेस्ट आहे, ती मी सॉल्व्ह करणार आहे, म्हणजे तुम्ही पेपर सॉल्व्ह करून येणार घरून. तर काही जणांचं म्हणणं आहे आम्ही जर आधी सॉल्व्ह करून आलो तर आम्हाला कळल की काय करायला पाहिजे होतं, आणि काहींचं म्हणणं नाही सर आम्हाला नका सॉल्व्ह करायला, कारण आम्ही सॉल्व्ह केल्यानंतर सगळी मजा निघून जाते. तर अशी मिक्स रिॲक्शन आहे. तर तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावरती मी चर्चा करतो. पण मला मॅक्झिमम जणांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला सांगूच नका, ऑन द स्पॉट ठेवा. आणि तुम्ही ऑन द स्पॉट जर स्किप जरी करत असाल क्वेश्चन तर करा स्किप, तुम्ही बेसिक लावत असाल तर बेसिक लावा, शॉर्टकट लावत असाल तर शॉर्टकट लावा, पण आम्हाला कळू द्या की तुमची ऑन द स्पॉट रिॲक्शन काय. जसं क्लासमध्ये मी तुम्हाला सांगायचो की इथे मला असं वाटतंय, तर ते आम्हाला कळू द्या, म्हणजे आमच्या मनातनं तो फिअर निघून जाईल. कारण एखाद्या ठिकाणी जर सरांनी तुम्ही जरी स्किप केलं तर आम्हाला कळलं की सरही स्किप करताय, तर ठीक आहे ना, मग आपणही स्किप करू शकतो, पेपरची लेवल जास्त या. तर ते फिअर आम्हाला काढायचं असं काही जणांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण पुढचा विकली टॉक पुढच्या गुरुवारी आहे. तर तोपर्यंत मला आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचंय, की एक कॉमन टेस्ट जी तुम्हाला सांगून घ्यायची का तुमच्यासाठी सरप्राईज राहील आणि मी ऑन द स्पॉट घेईल, मग नेक्स्ट वगैरे सगळं करू शकतो आपण डिजिटल बोर्डवर. क्लिअर? तर त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुढे
हा मी आरबीआयच्या याच्याबद्दल सांगत होतो. तर मॅथ्सचं बोललो मी तुम्हाला, असं करू शकता सेम लॉजिकचं पण पहिले पटापट पटापट. आणि याच्याने फायदा काय होतो माहिती का, पूर्ण अख्खा पेपर बघून घेताना आयडिया येऊन जाते पेपरची लेवल काय. मग पहिले बेसिक झाले, डीआय झाले, मग वर्ड प्रॉब्लेम झालं, तसंच लॉजिकला पण करायचं. आणि एकताने हा डाऊट स्पेसिफिकली विचारला होता, तर मी म्हणाल की तुम्ही असे एक्सपेरिमेंट करा, याचा मला फीडबॅक द्या एखादी मॉक टेस्ट देऊन, आणि मग आपण त्याच्यानुसार परत चर्चा करू शकतो की पुढे एक्झॅक्टली काय करायचं. ठीक आहे. सो आरबीआय साठी कॉन्टचं बोललो मी, लॉजिकचंही तसंच. पहिले इझी उचलून घ्या मिसलेनियस. आणि जर तुम्हाला असं वाटलंय की याच्यातला एक पार्ट जो आहे तुम्ही सगळ्यात शेवटीसाठी ठेवतो, कारण शेवटी मला प्रेशर येतं, प्रेशरमध्ये मी हे ठेवतो, तर ठीक आहे, मग नंतर तुम्ही पझल्स वगैरे करू शकता. इंग्लिशचं काही टेन्शन नाही, इंग्लिशचं तुम्हाला ओके असणार किंवा मॅडम सांगतील. कम्प्युटर आणि जीकेचा मात्र मी बोललो खूप जास्त करावं लागेल तुम्हाला या सब्जेक्ट्सपेक्षा, कारण मॅथ्समध्ये तुमचं नॉलेज कमी पडणं असं होणार नाही. मॅथ्समध्ये 30 मिनिट्स 40 क्वेश्चन्स आहे, म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही म्हणणार की सर थोडा टाइम पाहिजे होता, थोडा टाइम पाहिजे होता. पण जीके आणि कम्प्युटरला तुम्ही असं म्हणू शकता की यार टाइम भरपूर होता पण मला येत नव्हतं काही, त्यामुळे जीके आणि कम्प्युटरला जास्त जोर लावा. कॉन्टचं मॉक टेस्ट मधून वगैरे होईल. प्लान तर मी सांगतोच पुढे, आता प्लानवरती येतो. ठीक आहे. बाकी आरआरबी बद्दल बोलतो, ते म्हणत होते ना पॅटर्नचं सगळं सांगतो. तर आरबीआयचा पॅटर्न कळाला. आरआरबीचं काय, आरआरबीला पण हेच 5 सेक्शन्स आहे. कम्प्युटर थोडासा अर्ध्या मार्कला आहे, बट कॉम्पोजिट टायमिंग आहे. तर त्याच्यासाठी मी आधी बोललो होतो, एकदा पटकन शॉर्टमध्ये सांगतो. मागच्या विकली टॉकला बोललो होतो मी. पहिला सेक्शन घ्यायचा जीके किंवा कम्प्युटर, दुसरा जीके किंवा कम्प्युटर, दोन्हीमध्ये वाईस वर्सा करा. तिसरा इंग्लिश. जीके कम्प्युटर 7.5 मिनिटात झाले पाहिजे. 7.5 मिनिटं म्हटले तर 15 मिनिटात 2 सेक्शन झाले की कॉन्फिडन्स खूप वाढतो. या 15 मिनिटात म्हणजे 2 सेक्शन झालेले आहेत, मग खूप जबरदस्त पेपर जातो पुढे, एनर्जी आपली अजून डबल होते. मग इंग्लिश घ्या. इंग्लिशला एक 25 मिनिटं सफिशियंट आहे. 40 मार्कचा पेपर आहे, तर किती झाले ते 15 आणि 25 40. एक टार्गेट ठेवा की 40 मिनिटात तुमचे 3 सेक्शन झाले पाहिजे, तर मग खूप ओपन होऊन जातं. म्हणजे ते पॉवर प्ले टाईप आहे. तुम्ही पॉवर प्ले मध्ये चांगला स्कोर केला की पुढे सगळं भारी होणार आहे, कारण पुढे तुमच्याकडे 80 मिनिट्स उरणार आहे. 120 पैकी 40 मिनिट झाल्यानंतर तुमच्याकडे 80 मिनिट्स उरणार आहे. आणि त्या 80 मिनिट्समध्ये मग क्वांट किंवा लॉजिक मधला कोणताही सेक्शन पहिले घ्यायचा जो तुम्हाला आवडतो, तो त्यातला इझी पार्ट उचलून घ्यायचा प्री सारखा, आणि नंतर परत दुसरा सेक्शन घ्यायचा, त्याचा इझी पार्ट उचलून घ्यायचा. हे जर उचललं तुम्ही इझी पार्ट, तर 20-20 मिनिटात उचलला जातो, म्हणजे ते 40 मिनिटं झाले. आणि मग उरलेले जे 40 मिनिटं आहे इथपर्यंत तुमचा कट ऑफ निघून जातो, सेक्शनल कट ऑफ सगळे. पण आता ओव्हरऑल कट ऑफ साठी शेवटचे 40 मिनिटं. मग इथे एक तर पझल्स मारा, डीआय करा, केसलेट्स करा किंवा वर्ड प्रॉब्लेम करा, अवघड जे ते बिंदास करता येतं. याच्यात रिग्रेट काय नाही राहत माहिती का, सगळे सेक्शन बघून होता पटापट. आणि कॉम्पोजिट टाइम मध्ये काय होतं, जर तुम्ही सुरुवातीलाच भरपूर मुलं लॉजिक घेता आणि मस्त 50-60 मिनिटं खेळत राहता की आहे 120 मिनिटं, आहे 120 मिनिटं, आपण लेझी होऊन जातो माहिती का. हळूहळू डोकं चालतं सगळ्यांचं. पण सेक्शनल टायमिंग मध्ये कसं असतं, पटापट डिसिजन घेतो. आणि आरआरबी मध्ये सेक्शनल टायमिंग नाहीये. तर माझं काय मत आहे, सेक्शनल टायमिंग जरी नसेल तर आपण स्वतः सेक्शनल टायमिंग डिसाईड करू ना त्याला, की 7.5 मिनिटात जीके, 7.5 मिनिटात कम्प्युटर, त्यानंतर 25 मिनिटामध्ये काय आपलं इंग्लिश, त्यानंतर पुढे असे सेक्शन. बरं, हे मी फक्त याच्यासाठी बोललो ज्यांचं आरआरबी टार्गेट होतं. पण आरआरबीचा पेपर बराच पुढे जाणार आहे, कारण आता पोस्टपोन झालेला आहे. त्याची मेन्स कधी होते काय होते माहित नाही. जर तुमचं एसबीआय आणि आरबीआय असेल तर सध्या एसबीआय आणि आरबीआय करा, आरआरबीचा अभ्यास होतच राहील, फक्त मॉक टेस्ट नंतर द्या. पण जे देणार असेल त्यांना मी थोडीशी आयडिया देऊन टाकली. बाकी याच्याबद्दल पण आरआरबीची पण डिटेल मॉक टेस्ट जेव्हा तुमच्या हॉल तिकीट येईल ना त्यावेळेस आपण घेऊ. जसं आता आरबीआयचं आले ना तर आरबीआयची एक घेऊ, आणि एक एसबीआयचं जर आलं समजा 31 पर्यंत तर आधी एसबीआयची घेऊन टाकू. क्लिअर. बाकी आता सर उलटा एक सांगा की जिथे पेपर अवघड असतो, आयबीपीएस पीओ का किंवा एसबीआय पीओ, 45 मिनिट्स असतात, 45 मिनिट, आणि क्वेश्चन किती असतात 35 क्वेश्चन पण 45 मिनिट. क्वेश्चन कमी आणि टाइम जास्त येतो, पेपर किती बेकार असतो. मागच्या वेळेसचा आयबीपीएस पीओ मधल्या ऍव्हरेज अटेम्प्ट मुलांचा मॅथ्सचा 7 ते 8 होता. पेपर एवढा अवघड असतो की 10 मिनिटं तुम्हाला एका सेटला द्यावं लागेल 5 क्वेश्चन्सच्या. पण मुलं काय करतात, अर्धा वेळ देता सोडून देता, परत अर्धा वेळ देता सोडून देता. आणि जर त्यांना आधीच सांगितलेलं असेल की नाही तुम्हाला हे सिलेक्टेड 12 क्वेश्चन करायचे, तर बॉस पोरांनी 25 मिनिटात 12 क्वेश्चन मारले असते, 10 मिनिटं बसून राहिले असते. पण तिथं माहित नसतं ना की हेच 12 करायचे, म्हणून हीच केसलेट पकडायची. मग ते जजमेंट यायला वेळ लागतो, त्यामुळे तिथं पेपर थोडासा डिफिकल्ट असतो. पण स्टडी प्लॅन मध्ये मी ते सगळं कव्हर करणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे. सो मला काही जणांचे मेसेजेस होते की लेवल ऑफ डिफिकल्टी कशी असते पेपरची ती सांगा, तर मी सांगितलं तुम्हाला, परत रिपीट करतो. आरबीआय सगळ्यात इझी असणार आहे, नाही सगळ्यात इझी आरआरबी असिस्टंट राहील याच्यामध्ये मेन्स मध्ये. आरआरबी असिस्टंटची मेन्स सगळ्यात इझी, मग आरबीआयची मेन्स सगळ्यात इझी. त्यानंतर आयबीपीएस क्लर्क आणि आरआरबी पीओ, आयबीपीएस क्लर्क आणि आरआरबी पीओ ही मोर ऑर लेस सारखीच राहील एका स्टेजला. त्याच्यापेक्षा थोडा अवघड मग एसबीआय क्लर्क राहील, आणि सगळ्यात अवघड आयबीपीएस पीओ. ठीक आहे, क्लिअर. ही झाली लेवल ऑफ डिफिकल्टी. आता स्टडी प्लॅन वरती होता, मेन्सचा स्टडी प्लॅन. मेन्सचा स्टडी प्लॅन मंडे टू थर्सडे साठी सांगतो मी, सोमवार ते गुरुवारसाठी. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चेंजेस करून टाकू. ठीक आहे. तर हे बघा, सोमवार ते गुरुवार मध्ये मला असं वाटतंय सब्जेक्ट वाईज जर गेलं तर मेन्स साठी करताय ना तुम्ही, तर मी सोमवार ते गुरुवार मध्ये तर मेन्स ठेवणारच नाही. एकही मेन्सची टेस्ट नाही, मॉक टेस्ट बिलकुल ठेवणार नाही. मी सगळं फ्रायडे सॅटर्डे संडेला ठेवल. 4 दिवस मरमर अभ्यास करून घेईल, माझे जे वीक पॉईंट्स त्याला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करत. तर पहिलं मी क्वांट पासून चालू करतो. क्वांटचं मी जेवढं पण करेल सोमवार ते गुरुवार सगळं स्टॉप वॉच लावून, कंपल्सरी स्टॉप वॉच लावून, त्याच्यामध्ये अर्धा तास
कंपल्सरी, जे मी कालच्या विकली टॉकमध्ये लाईव्ह मध्ये बोललो होतो, अर्धा तास डेटा सफिशियन्सी. डेटा सफिशियन्सीचं मटेरियल, डीआयचं मटेरियल, केसलेट्सचं मटेरियल, त्यानंतर पझल्सचं मटेरियल सगळं मी आजच्या विकली टॉक नंतर 100% टाकेल किंवा उद्यापर्यंत गॅरंटी येऊन जाईल. कालचा विकली टॉक असा गेल्यामुळे माझा थोडासा मूडच खराब झाला होता. म्हटलं नाही यार, आपल्याला पाहिजे तसं डिलिव्हर नाही झालं, एकदा आपण बेस्ट आपला विकली टॉक रेकॉर्ड करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग यांना मटेरियल देऊ. जीके आणि कम्प्युटरचा जो ग्रुप बनवलेला आहे शेगावच्या पोरांनी, एकदम भारी चालू आहे. त्याची लिंक, त्यानंतर त्या बुक्सची लिंक, काही व्हिडिओज आहेत, त्यानंतर भरपूर जेवढ्या सगळ्या गोष्टी आज मी सगळ्या प्रोव्हाइड करतो. फक्त हा विकली टॉक व्यवस्थित झाला पाहिजे. ठीक आहे. सो अर्धा तास काय बोललो मी तुम्हाला, डेटा सफिशियन्सी, आणि ते पण डिस्कस करायचं. फक्त 10 क्वेश्चन करा, 10 पेक्षा जास्त घेऊ पण नका, बिलकुल नका घेऊ, पण ते 10 क्वेश्चन बस डिस्कस करा. त्याचे वेगवेगळे अप्रोचेस बघा, मी तुम्हाला टाकून देतो त्याची एक पीडीएफ. SK राजूची पण एक पीडीएफ आहे. सॉलिड क्वेश्चन आहे, 2-2 सेंटेन्सचे डेटा सफिशियन्सी, 3-3 वाले पण नाही, 2-2 वालेच आहे, पण एवढं डोकं लावायला लागतं. मग सर पेपरमध्ये डेटा सफिशियन्सी येईल का आणि आलं तर अटेम्प्ट करू का? हे बघा, ते येईल का आणि आलं तर अटेम्प्ट करू का नंतरचा प्रश्न आहे, तो आपण पेपरच्या अगोदरच्या अनालिसिसमध्ये बघू. बट त्या डेटा सफिशियन्सीवरती जर डोकं लावलं ना बॉस, तर त्याचा फायदा तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमला होतो, तुमच्या कॉन्सेप्ट भरपूर जास्त क्लिअर होता. त्यामुळे अर्धा तास डेटा सफिशियन्सी आणि डिस्कशन करा. फक्त मी एकट्याने सॉल्व्ह केला, माझे एवढे राईट आले सोडून दिले, त्याला काहीच अर्थ नाही. डिस्कस करा ग्रुपमध्ये. 10 हेवी जात असेल तर 5च डिस्कस करा, पण सगळ्या अँगलनी डिस्कस करा की यांनी काय डोकं लावलं होतं, मी काय डोकं लावलं होतं. तर अर्धा तास डेटा सफिशियन्सी. अर्धा तास मी म्हणल आपल्या टेलिग्रामवरती आतापर्यंत 125 पेक्षा जास्त डीआय टाकलेले, 125 पेक्षा जास्त, दररोज एक डीआय टाकलेला आहे अख्ख्या लॉकडाऊनमध्ये. 125 पेक्षा जास्त डीआय आहेत मेन्स लेवलचे, 150 पेक्षा जास्त केसलेट्स आहेत. मी म्हणाल की दररोज अर्धा तास काढायचा आणि एवढे 125 डीआय झालेले, 150 केसलेट झालेले आहे ना, त्या सगळ्या एका फोल्डरमध्ये सेव्ह करा, किंवा रोज एक जरी बघितला टेलिग्रामवरनं रँडम नंबर वाईज, तर अर्ध्या तासामध्ये तेवढं तरी सॉल्व्ह करा. एक डी आणि एक केसलेट तर होतो, आणि एक जीओटीचा क्वेश्चन असतो बघा वर्ड प्रॉब्लेमचा, तोही खतरनाक आहे, त्याचे पण 150च्या वरती प्रॉब्लेम झालेले. या 3 गोष्टी रोज अर्ध्या तासामध्ये करायचं. ज्यांची मेन्स आहे आणि खरंच तुम्हाला मेन्स काढायची, तुम्ही एवढे मेसेज करताना, एवढे कॉल करून सांगताय ना की सर प्रॉपर स्टडी प्लॅन सांगा, एवढं झालं पाहिजे बॉस. अर्ध्या तासामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, डेटा सफिशियन्सीचं डिस्कशन. अर्ध्या तासामध्ये काय, डीआय, केसलेट आणि जीओटी, गेम ऑफ ट्रिक्स, जो आपला क्वेश्चन आहे रोजचा, या 3 गोष्टी अर्ध्या तासात होऊन जातात. केसलेटला काय 10 मिनिटं लागेल, डीआयला 10-15 मिनिटं, आणि 5 मिनिटांमध्ये तो डीओटीचा क्वेश्चन विथ डिस्कशन, विथ अनालिसिस, सोल्युशन वगैरे सगळं टाकलेलं टेलिग्रामच्या आपल्या चॅनलवरती. क्लिअर. हे झाला अर्धा तास, म्हणजे 1 तास तुमचा रोजचा याच्यात गेला पाहिजे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस रोज एवढं केलं, भरपूर कॉन्फिडन्स येईल. आणि 1.5 तास काय करायचे तुम्हाला माहिती आहे, टेलिग्रामचं लाईव्ह सेशन. टेलिग्रामचं लाईव्ह सेशन पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामधले पण डीआय शेवटचे खूप अवघड असतात मेनसाठीचे, तर ते 1.5 तास आणि हा 1 तास, असं 2.5 तास तुम्ही या वीकमध्ये तरी हे 4 दिवस मॅथ्सला द्या. या वीकमध्ये, म्हणजे आज मंगळवार आहे, बुधवार गुरुवार करा, आणि पुढचा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार, कारण मी पुढच्या गुरुवारी विकली टॉक घेणार आहे. ही पूर्ण एक सायकल कंप्लीट होऊ देऊ आपण, त्याच्यात तुमचं रिॲक्शन बघून कळेल. सो मॅथ्सचं कळालं 2.5 तासाचं. जे पोरं मेन्ससाठी करता आहेत, मग ते आरबीआयचं मेन्स असो, एसबीआयचं मेन्स असो, कुठलंही का मेन्स असो ना, एवढं तुम्ही करायला पाहिजे. याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात, काय नाही येत, किती जमतं ते मला सांगा, त्याच्या हिशोबाने आपण पुढची प्लॅनिंग करू. सो मॅथ्सचं क्लिअर झालं, पण मॅथ्सचं डेटा सफिशियन्सी करताना पण स्टॉप वॉच लावा, आणि डीआय, केसलेट आणि जीओटी करताना पण स्टॉप वॉच लावा. ते सगळं टेलिग्रामवरती अवेलेबल आहे. क्लिअर. तर मॅथ्सचा 2.5 तास झाला. आता लॉजिकचं जे आहे त्याच्यात तर सिंपल फंडा, जो मी तुम्हाला कालच बोललो होतो, कंपल्सरी टेलिग्रामचं लाईव्ह सेशन करायचं. त्याच्यात ऑलरेडी स्टॉपवॉच लावलेली, आणि तेवढं करून जर एखाद्याला असं वाटलं की यार मला थोडंसं प्रेशरमध्ये करायचंय, तर अर्धा 1 तास तुम्ही तुमचं सेपरेट पझल्स करू शकता. पण मी म्हणाल हा अख्खा आठवडा ज्यांची मेन्स आहे त्यांनी फक्त पझल्स करा, कारण पझलच डिसाइडर आहे. ज्या पोरांच्या मेन्स निघालेले त्यांना तुम्ही विचारा, पझल डिसाइडर, कारण मिसलेनियस तर आपण करणारच आहे, नो डाऊट, ते पुढे पण करू, अजून वेळ आहे आपल्याला. पण या आठवड्यात ते पझलचा जो फोबिया आहे ना, तो काढून टाका. बॉक्स पझल आले की भीती वाटते, किंवा मग अनसर्टन नंबरचे पझल आले तर, सर्टन नंबरचे पझल आले तर भीती वाटते, ती भीती काढून टाका. या आठवड्यामध्ये 2 तास कंप्लीट टेलिग्रामचं लाईव्ह सेशन बघा, त्यात तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन भेटतील, आणि 1 तास मग एक्स्ट्रा प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. जर कोणाला असं वाटतं नाही सर मला तर अजून सिलॉजियमची थोडी प्रॅक्टिस करायची आहे, किंवा मला अजून पण काही इनपुट आउटपुटची प्रॅक्टिस करायची आहे, तर मग 2 तास टेलिग्रामचा लाईव्ह सेशन ठेवा, आणि 1 तास तुम्ही कुठलाही टॉपिक करा. तर असं लॉजिकचं मला वाटतं 3 तास करायला पाहिजे. क्लिअर. मॅथ्सचं सांगितलं, लॉजिकचंही क्लिअर आहे. त्याच्यानंतर मॅथ्सचा जो 1 तास मी एक्स्ट्रा बोललो, त्यात तुम्ही लॉजिकचं पण डेटा सफिशियन्सी घेऊ शकता, त्याच्याने पण फायदा होईल. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिशचं 2 ते 3 तास फातिया मॅडमवर सोडतो मी, मॅडम शुक्रवारी सांगतील तुम्हाला, तेवढं बघून घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय मात्र या पोरांसाठी, जे मेन्स ओरडत आहे ना, तुमच्यासाठी आहे जीके मात्र तुम्हाला खूप घाण रिवाइज करावं लागणार आहे, कारण काही पोरांनी मे मध्ये पण केलं होतं, एप्रिलमध्ये केलं होतं, जून जुलै तेव्हापासून करताय. मग सर कोणतं जीके येईल, युजली 4 मंथचं 3 मंथचं विचारता. जर समजा 31 ऑक्टोबरला मेन्स आहे एसबीआयची, तर ऑक्टोबर, सप्टेंबर,
ऑगस्ट आणि जुलै हे 4 महिन्यांचं मला वाटतं कडक करायला पाहिजे. त्यातही रिव्हर्स ऑर्डरमध्ये जा. पहिले ऑक्टोबर, ते ऑक्टोबर नंतर सप्टेंबर, सप्टेंबर नंतर ऑगस्ट, याचं जास्तीत जास्त करा. याच्यातल्या सगळ्या डीप मधले न्यूज केला तरी चालेल. आणि मग जुलैचं थोडं इम्पॉर्टंट बघा, जूनचं पण इम्पॉर्टंट न्यूज बघा. आणि 15 मे नंतर तर ऍक्च्युली अनलॉक झालं होतं, त्यामुळे त्याच्या अगोदर सगळ्या कोरोनाच्या न्यूज होत्या, नंतर ऍक्च्युअल न्यूज चालू झालेल्या होत्या. तर मला वाटतं अशा पद्धतीने करायला पाहिजे. जीके 2 ते 3 तास करा. जीके साठी मी याच्या अगोदरच्या विकली टॉकमध्ये सांगितलेलं आहे, पण परत मी एकदा पुढे सब्जेक्ट वाईज तुम्हाला सांगून देणार आहे, त्याच्यात मी रिपीट करेलच. सो जीकेचं कळालं. सोर्सेस मात्र 2 तरी वापरा जीकेला, कारण 2 मध्ये क्लिअर होऊन जातं, एका सोर्सेसने होत नाही. हे असं जुन्या मुलांचं बँकेत सिलेक्ट झालेल्या मुलांचं म्हणणं आहे. त्यात जर तुम्हाला जीके बद्दल कन्फ्युजन वाटलं तर मी तुम्हाला जीके साठी काही जणांचे नंबर देईल, ज्या मुलांचं जीके खूप भारी आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी डिस्कस करा आणि मग डिसाईड करा. ठीक आहे. त्यानंतर एवढं करून आता काय उरणार आहे मेन्स, यांचा टाइम किती चाललाय बघा. सोमवार ते गुरुवारचा शेड्यूल चालू आहे. एकही मॉक टेस्ट नाहीये. क्वांटसाठी 2.5 तास, लॉजिकसाठी 2.5 तास किंवा 3 तास, किती झाले ते 5-5.5 तास झाले. जीके साठी 2.5 ते 3 तास किती झाले 8. इंग्लिशसाठी 2 तास 10 किंवा 1 तास अजून पकडा 11 तास झाले. याच्यानंतर तुमच्याकडे पूर्ण 24 तास आहे. 6 तासाची झोप, 2 तासाचा टाइमपास, अजून 2 तासाचं जेवण बिवण काढलं तरी तुमच्याकडे किती 16 तास उरत आहे. बरोबर, 16 किंवा 14 उरत आहे. अजून 2 तास तर आहेच ना, किंवा 1 तास तर पकडा. त्या एका तासामध्ये काय करायला पाहिजे, कंपल्सरी बरं का, ही ऍक्टिव्हिटी पण कंपल्सरी करा. काय, क्विजेस सॉल्व्ह करत बसा. ते कधी कधी बँकर्स अड्डावर स्टॉपवॉच लावून असता, ऑलिवूडवरती स्टॉपवॉच लावून असता, प्रॅक्टिस मॉकवरती स्टॉपवॉच लावून असता, किंवा तुम्ही दुनियाभरचे ग्रुप जॉईन केलेले टेलिग्रामवरती, तिथं क्विजेस असतात, ते पोलवाले क्विजेस असतात, किंवा आपल्या याच्यावर पण क्विजेस असतात. होईल तेवढ्या या क्विजेस पण सॉल्व्ह करा. याच्याने तुम्ही ऍक्टिव्ह राहणार, वेगवेगळी व्हरायटी कव्हर होईल. ठीक आहे. आणि रॉंग नंबर सिरीज पण याच्यामध्ये जर इन्क्लूड करता आली तर करा, कारण मेन्सला नंबर सिरीज येते आणि रॉंग नंबरचा मुलांना फोबिया असतो. सो कम्प्लीट शेड्यूल कळालंय का तुम्हाला. काल मला हे एवढं सगळं व्यवस्थित टप्प्याटप्प्यात सांगायचं होतं, बट ते सांगितलं नाही गेलं, म्हणून आज एकदा परत व्यवस्थित शूट करतोय आम्ही. त्यामुळे आय होप की तुमच्यापर्यंत कन्वे झालं असेल. तुम्हाला जर शेड्यूल पटलं असेल तर डेफिनेटली कमेंटमध्ये टाका. त्यात काही डाऊट वाटला असेल तरी कमेंटमध्ये टाका, काही चेंजेस वाटले तरी कमेंट्समध्ये टाका. मी कमेंट्स या व्हिडिओच्या तरी रेग्युलर बघल पुढचे 2-3 दिवस. मग बाकीचे व्हॉट्सअपचे, टेलिग्रामचे जे मेसेजेस बाकी त्यांना रिप्लाय देईल. पण पहिले इकडे प्रायोरिटी देईल, कारण एकदा तुम्ही लाईनवरती येऊन जा 7 ते 8 दिवस. या 7-8 दिवसात जर मेजर काही न्यूज आली तरच आपण परत व्हिडिओ घेऊ. अदरवाईज हे शेड्यूल 7-8 दिवस फॉलो करा. फ्लेक्झिबल तुम्ही ठेवू शकता याच्यामध्ये. हे झालं तुम्हाला मेन्सवाल्यांसाठी. बरोबर. हे हो गया सोमवार ते गुरुवारचा. आता फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस काय करायचे. आता 3 दिवसात खरी आपली परीक्षा आहे, ती म्हणजे मॉक टेस्टची. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की मेन्सच्या 2 तरी मॉक टेस्ट द्या. एक फ्रायडे आणि एक संडेला देऊन टाका मेन्सची मॉक टेस्ट. आता भरपूर मुलांनी कंप्लेंट केली होती की सर फ्रायडे सॅटर्डे मेन्सच्या मॉक टेस्ट आमचे लाईव्ह सेशन होत नाही. अरे लाईव्ह सेशन आपण सोमवार ते गुरुवारच ठेवतोय ना फक्त. फ्रायडे सॅटर्डे संडे थोडी ठेवतोय टेलिग्रामचे. फ्रायडे सॅटर्डेला फक्त युट्यूबचे लाईव्ह सेशन येते, 2च तास आहे, पण अख्खा दिवस उरतोय ना तुमचा. आणि त्या दिवसामध्ये बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद करायच्या. शेवटच्या 3 दिवसात काय करायचं, 2 मेन्सच्या मॉक टेस्ट, एखादी सेक्शनल टेस्ट देऊन टाका. सेक्शनल टेस्टमध्ये एक्सपेरिमेंट करा, जो मी आधी बोललो आता प्रीसाठी बोललो ना, आयबीपीएस साठी. तुम्ही जर ते नसेल ऐकलं, डायरेक्ट फॉरवर्ड करून इथपर्यंत आले असेल तर परत सांगतो, सेक्शनल मॉक टेस्टमध्ये पण एक्सपेरिमेंट करा. समजा तुम्ही कॉन्टचा सेक्शन देताय फक्त वर्ड प्रॉब्लेम करून बघा, किंवा फक्त डीआय करून बघा. कॉन्फिडन्स वाढतोय का. आता ऑलिवूडचे अवघड असतं, काही नाही होत, पण डोकं तर लावा थोडंसं, तुम्हाला आयडिया तर येऊन जाईल. आता काही जण म्हणे सर आम्ही डायरेक्ट सबमिट करू का ऑलिवूडवाले, कारण क्वेश्चन्स खूप भारी आहे, मग आम्ही फक्त अनालिसिस करतो. नाही, मी म्हणलं डायरेक्ट सबमिट करण्यापेक्षा फक्त वर्ड प्रॉब्लेम ट्राय तर करा ना, भरपूर फायदा होईल. करून बघायला काय हरकत, एवढा आठवडा ट्राय तर करा ना इमानदारीने, मग पळवाटा बघू ना आपण त्यातनं काय त्या. ठीक आहे. सो 2 फुल मॉक टेस्ट, 1 सेक्शनल मॉक टेस्ट, हे क्लिअर. त्यानंतर लाईव्ह सेशन असणार आहे. फ्रायडेला मॅडमचं, सॅटर्डेला सरांचं, सॅटर्डेला कदाचित माझं पण राहू शकतं, मॅथ्सचं दोघांचं आमचं एका दिवशी राहील, पण संडे मात्र तुमच्याकडे परत फ्री आहे. आणि जीकेचं जेवढं पण तुम्ही 4 दिवसात केलेलं आहे ते सगळं डिस्कस करा तुमच्या ग्रुप सोबत. मग फ्रायडे सॅटर्डे संडे सर आम्ही 3च दिवस ग्रुप सोबत डिस्कस करू का, मी म्हणाल तेही चालेल. सोमवार ते गुरुवार प्रत्येकाला आपापलं प्रिपेअर करायला लावा आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये जीकेचं डिस्कशन करा. असंही करू शकता जर टायमिंग ऍडजस्ट होत नसेल तर. ठीक आहे. जीके डिस्कशन करायचे ग्रुपमध्ये, ते डिस्कशन खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर खूप पोरं म्हणतात की सर एवढ्या पीडीएफ वाचून झाल्या, 70 पेजेस वाचून झाले, 200 पेजेस वाचून झाले, आणि तिथे गेल्यावर फुल गोंधळ होतो, ए मारू का बी मारू का सी मारू, सगळे सारखे वाटतात. त्यामुळे डिस्कशन इम्पॉर्टंट आहे. किंवा काही जण लिहून करता. आता लिहून करणाऱ्यांना आवडत असेल तर बिंदास लिहून करा, कारण तुम्ही त्यात स्वतःला बिझी ठेवणार आहे, तर तुम्हाला तो पण फायदा होईल. मी हे पण सांगणार आहे, काही मुलं म्हणतो औरंगाबादला येऊ की नको अभ्यासाला, त्याच्यावर पण मी पुढे बोलणार आहे, पुढे ऐका. सो आरबीआय, एसबीआय, आरआरबी, आयबीपीएस. आता एवढं जर काही जणांचा एसबीआयचा पण असेल, काही जणांचा आरबीआयचा पण पेपर असेल, सर आम्ही मॉक टेस्ट कशा देऊ, मग एक आरबीआयची द्या, एक एसबीआयची द्या, एक आरआरबी पीओची देऊन बघा, मध्येच इच्छा असेल एखादी आयबीपीएस पीओची देऊन बघा. एक्सपेरिमेंट करा. सगळ्या मॉक टेस्ट एसबीआयच्याच द्या असं नाहीये, ऑल्टरनेटली चालू ठेवा. आणि सोर्सेस पण चेंज करा. या आठवड्यात तुम्हाला जशा पद्धतीने देता येईल तसं द्या आणि त्याचा फीडबॅक द्या, म्हणजे मला पुढच्या वेळेस व्यवस्थित सांगता येईल. क्लिअर. आता येऊन जाऊ आपण पटकन अनालिसिसच्या पार्टवरती. ठीक आहे. अनालिसिसच्या पार्टवरती येतो. आता स्टडी प्लॅन झाला तुमचा, सोमवार ते गुरुवार पण झाला, शुक्रवार ते शनिवार पण झाला. शुक्रवार ते शनिवारमध्ये काय, 2 फुल मॉक टेस्ट, 1 सेक्शनल मॉक टेस्ट, लाईव्ह सेशन्स
जे पण आपले युट्यूबवरती आहेत ते, त्याच्याने पण फायदा होईल. कारण लाईव्ह सेशनमध्ये मी मॅथ्सचं काय घेतो, सगळ्या टॉपिकचे इम्पॉर्टंट मेन्सला येणारे वर्ड प्रॉब्लेम घेतो, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. सर लॉजिकचं मेन्सचे लेवलचे पझल्स घेतात आणि बाकी मिसलेनियस क्वेश्चन घेतात, मॅडमही घेतात, तर त्याचा फायदा होऊनच जाईल तुम्हाला. क्लियर. अभी एनालिसिस के पार्ट पे आते हैं जल्दी. एनालिसिसचा पार्ट संपला की मग सब्जेक्ट वाईज कोणकोणते सोर्सेस वापरायचं ते बघू आणि मग काही बेसिक अनाउन्समेंट असतील तेवढा बघू. ठीक आहे. क्लिअर. फक्त मला ना पाणी पिऊन घेऊ द्या. आता अनालिसिसचा पार्ट. अनालिसिसमध्ये कसं करायचंय, आता प्रीवाले मुलं म्हणत असतील सर आम्ही प्रीचं अनालिसिस कसं करू, मेन्सवाले म्हणत असतील मेन्सचं अनालिसिस कसं करू. तुम्ही प्री देत असा का मेन्स देत असा, या दोन गोष्टी तर करायला पाहिजे. अनालिसिस वरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे बरं का, पण आता कसं आहे याच्यामध्ये सांगून देतो मी शॉर्टमध्ये, हे शॉर्टमध्ये सांगतोय. डीपमध्ये बघायचं असेल तर याच्या खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकून देऊ अनालिसिसवाला व्हिडिओ म्हणून, तेवढा तुम्ही बघून घ्या. त्यात डीपमध्ये सांगितलेलं आहे. दोन गोष्टी चेक करायच्या, प्री असो किंवा मेन्स असो. पहिली गोष्ट 100% ॲक्युरेसी आहे का क्वांट आणि लॉजिकमध्ये. क्वांट आणि लॉजिकमध्ये ती ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण नॉर्मलायझेशन भयंकर होतं, बोनस भयंकर भेटतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो पहिलं तेवढं चेक करायचं. आणि दुसरं, इझी क्वेश्चन सुटलाय का. जर तुम्ही म्हटले की सर मी मॅथ्सचे 13 क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि तरी मला असं वाटतं यार हे 2 क्वेश्चन सुटले, तर बॉस तुम्ही ब्लंडर केली. जर तुम्ही म्हणत असाल की सर पण ऍक्च्युली या 13 क्वेश्चन पैकी एकही स्किप करण्यासारखा नव्हता आणि तरी पण हे 2 क्वेश्चन इझी होते, मग कसं करायचं. मग जर ते 2 क्वेश्चन तुम्हाला मध्ये एंटर मारायचे असतील या 13 मध्ये, तर एक तर याच्यातले 2 काढावं लागेल. आणि जर तुम्ही म्हटलं नाही सर यातलं एकही निघत नाही, तर मग त्यांच्यासाठी स्पेस तयार करावं लागेल ना, त्यांच्यासाठी टाइम द्यावं लागेल ना. तर मग जे 13 क्वेश्चन्स तुम्ही केलेले त्याचं डीप अनालिसिस करा की त्याला अजून कसं फास्ट करता येईल, काही वेगळा अप्रोच आहे का. मग तो वेळ काढून तुम्ही त्या 2 क्वेश्चनला ऍड करू शकता. एकदम एका क्वेश्चन मध्ये तुमचे 2-3 मिनिटं सेव्ह नाही होणार. प्रत्येक क्वेश्चन मध्ये 15-20 असा टायमिंग सेव्ह होत होत ते 2 क्वेश्चन त्याच्यामध्ये ऍड होऊन जातील. क्लिअर. सो अनालिसिस तेवढ्या डीप करायचं आणि ते मी एका व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये सांगितले, पण मी आता शॉर्टमध्ये बोललो तुम्हाला की 2च गोष्टी बघा, एक 100% ॲक्युरेसी आहे का आणि एक माझं इझी क्वेश्चन अटेम्प्ट झाले का. आणि मी गॅरंटी देतो असं कोणालाच काहीच भेटणार नाही. प्रत्येक जण म्हणलं की सर पहिले तर ॲक्युरेसी जुनी लागली, सिली मिस्टेक झाली. हे बघा ती सिली मिस्टेक सगळ्यात जगाची होती. सिली मिस्टेक का होती, कारण तुमचं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन लूज झालं की लगेच सिली मिस्टेक होते, दुसरे विचार डोक्यात येतात. त्यामुळे त्यासाठी मी एक सिंपल फंडा सांगितलं होता. स्क्रीनवरती क्वेश्चन आला ना, येस ऑर नो एवढा क्वेश्चन विचारायचा स्वतःला, येतंय का. येत असेल तर लगेच फोडून काढा फुल कॉन्सन्ट्रेशननी, नसेल तर स्किप करा, पुढे निघा. त्याच्यावर जास्त विचार नका करू. बरेच जण म्हणतात सर आमचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, दुसरे विचार डोक्यात येतात. तुम्ही त्या विचारांना घुसू कशाला देता. स्क्रीनवरती क्वेश्चन आहे ना, येतोय का, पटापटा सॉल्व्ह करायचा, नाही येते पुढे निघायचं. तुम्हाला कळणार पण नाही पेपर कधी संपला. एकदम बेस्ट स्ट्रॅटर्जी ती. सागर काकडेला सांगितलं तुम्ही मागे, तो मला म्हणे की सर इतकी भारी वर्कआउट होते ती स्ट्रॅटर्जी. सागर काकडे जर हा व्हिडिओ बघत असेल नंतर, त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांग तुझा काय एक्सपिरियन्स होता, बाकीच्यांना पण कळेल. तर हे करून बघायचं आणि खरंच खूप जास्त फायदा होईल तुम्हाला. सो अनालिसिसमध्ये या 2 गोष्टी बघायच्या आणि पटापट डिसिजन घेऊन टाकायचे. बरं ते झाल्यानंतर मग तुम्हाला मी एक्सपेरिमेंट करायला लावलं काही अनालिसिस काही मॉकमध्ये. मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला डीपमध्ये करू शकता. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, एकही सोडायचं नाही. अनलेस तो आता तुम्हाला काहीच रेफरन्स नाही, तुम्हाला तो टॉपिक जमत नाही किंवा खूपच अवघड आहे, कधी हॉलिवूडमध्ये खूपच अवघड असतं, तर तेवढा पार्ट सोडून द्या. पण बाकी जे तुम्हाला रिलेव्हंट वाटतंय ते सगळे डबल सॉल्व्ह करा. जर तुम्हाला टायमिंग कळत नसेल, यार या वर्ड प्रॉब्लेमला किती वेळ लागायला पाहिजे होता, या डीआयला किती वेळ लागायला पाहिजे होता, या केसलेटला किती वेळ लागायला पाहिजे होता, या पझलला किती वेळ लागायला पाहिजे होता, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि आपलं जे टेलिग्राम लाईव्ह सेशन आहे ना त्याच्यामध्ये ऑन द स्पॉट टाकून द्यायचा. कोणाला न सांगता त्यावेळेस टाका आणि त्यांचा टायमिंग बघा. टेलिग्राम लाईव्ह सेशनचा जो पण टायमिंग आहे ना, म्हणजे सरांना आधी द्यायचा नाही की सर हा क्वेश्चन घ्या म्हणून. मॅथ्समध्ये तर आपण तसं करतच नाही. मॅथ्समध्ये तुम्हीच क्वेश्चन टाकता, सरांना तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन टाका आणि बघा मुलांना किती वेळ लागतो. तुम्हाला कळून जाईल की रिअल टाइममध्ये किती वेळ लागू शकतो. तर असं करा. अनालिसिसचं डिटेलचा एक व्हिडिओ आहे ना, तेवढा मात्र बघून घ्या. आणि जे नवीन मुलं आहे त्यांच्यासाठी अनालिसिसमध्ये एक नोटबुक बनवा. त्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन नोट करा आणि ती नोटबुक पेपरला जायच्या अगोदर बघा. त्यात तुम्हाला इतक्या गोष्टी भेटतील जबरदस्त, कारण ते सगळे क्वेश्चन तुम्हाला न आलेले तुम्ही लिहिलेले, त्यामुळे तुमची रिव्हिजन खूप भारी होऊन जाईल. हे मी तुम्हाला इंग्लिशसाठी पण बोललो होतो की वोकॅबची एक बुक बनवा, तसं मॅथ्ससाठी पण इम्पॉर्टंट क्वेश्चन नंबर सिरीजचे पॅटर्न्स लिहून ठेवा. मला वाटतं याच्याबद्दल पण खूप मुलांनी सांगितलं होतं की सर आम्ही एक नोटबुक बनवली, त्याचा खूप फायदा आला. मला त्या मुलांच्या नावाने आठवते. जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कमेंटमध्ये तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा, म्हणजे बाकी मुलांना पण कळेल की यार एक करायला पाहिजे. आणि खरोखर फायद्याचं असतं, ते खरोखर फायद्याचं असतं. ठीक आहे. फक्त रिलिव्हंट क्वेश्चन टाका त्याच्यामध्ये. तर मॉक टेस्टचं असं डिटेल अनालिसिस करायला 3-4 तास तर तुम्हाला गॅरंटी लागतील. त्याच्यामध्ये सगळा पेपर अनालाइज होतो. काही पझल तुमचे चुकलेले असतात प्रेशरमध्ये, ते परत अनालिसिसमध्ये सॉल्व्ह करून बघायचे, परत कॉन्फिडन्स होतो. क्रिटिकल रिजनिंगचे क्वेश्चन मुलं करत नसतात, क्रिटिकल रिजनिंग करा. पण मी क्रिटिकल रिजनिंग या वीकला बोललो नाही, कारण की तुमचा फीडबॅक आल्यानंतर नेक्स्ट वीकला सांगेल मी ते. ठीक आहे. सो आता सोर्सेसचं बघू पटापटा सब्जेक्ट वाईज. आणि अनालिसिसचा एक व्हिडिओ आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून देतो. जीके
जीके 4 महिन्यांचं करायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं. टेलिग्रामवरती जीकेचं परफेक्ट मटेरियल टाकतो. आपलं स्वतःचं नाही येते, काही बँकर्स अड्डाचं आहे, काही क्लाउड अफेअर्सचं आहे, त्यानंतर स्मार्ट किडाचे काही MCQचं असतं. जे जे इम्पॉर्टंट आहे ते आपण टेलिग्रामवरती टाकतो. त्यामुळे तुम्ही टेलिग्रामचं मटेरियल फॉलो केलं तरी चालेल. एवढे सोर्सेस वापरा. जर तुम्ही ग्रेडअप किंवा बँकर्स अड्डा वापरत असेल तर ते काही वाईट आहे असं नाहीये, तेही वापरू शकता. एखादा मुलगा स्टडी IQचे व्हिडिओ बघतो की एखादा जीके टुडेचे बघतो, काही जण दुसरे बघतो. तुम्हाला जर ते पडत असेल तर बघा. पण जर तुमचं कन्फ्युजन असेल की सर त्यातनं नेमकं कोणतं करायचं, तर माझं मत हे बँकर्स अड्डाचा डेलीचा तो एक व्हिडिओ असतो गौतम सरांचा तो, त्यानंतर अफेअर क्लाउडची PDF, हे दोन्ही कॉम्बिनेशन बेस्ट आहे. पण जर तुमचं कन्फ्युजन असेल नाही सर याच्यात थोडंसं सांगा आम्हाला, तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला काही नंबर देतो, त्या मुलांसोबत जीकेचं डिस्कस करा. आम्ही हे सोर्सेस वापरतो, आम्ही चेंज करू का हेच राहू देऊ, ते काय सांगतात बघा. तुमचे सोर्सेसही वापरू शकता, फक्त सगळं कव्हर झालं पाहिजे एवढं बघा. त्यामुळे 2 सोर्सेस तरी मिनिमम लागतील. किंवा कमेंट बॉक्समध्ये टाका की मी ग्रेडअप आणि बँकर्स अड्डा वापरतोय, दोन्ही सफिशियंट आहे का. मुलं कमेंट बॉक्समध्ये आन्सर देतील, जुने मुलं पण. ठीक आहे. त्याच्यानंतर कम्प्युटरचं ऑलरेडी सांगितलं होतं. टेलिग्रामवरती आपण जे व्हिडिओज टाकलेले ते बेस्ट आहे एकदम. त्याचे MCQs खूप जास्त सॉल्व्ह करा आणि MCQचं डिस्कशन करा. महेश कोकांडेंनी पण मागच्या सांगितलं की मुलांना डिस्कशन करायला लावा, त्याच्याने खूप जास्त कॉन्सेप्ट क्लिअर होतील. सो कम्प्युटरचे ते व्हिडिओ आहे. अरिहंतचं जर बुक असेल तर ते पण खूप भारी आहे. त्यात पहिले थेरी दिलेली आहे, नंतर लगेच त्या टॉपिकवर MCQs दिलेले आहे. ते जरी केले तरी जबरदस्त आहे. आणि तो एक ग्रुप आहे जीके आणि कम्प्युटरसाठी. रोज जसं आपण इकडे DI ऑफ द डे, केसलेट ऑफ द डे, GOT टाकतो, गेम ऑफ ट्रिक्स, RC टाकतो दररोज, आपल्या टेलिग्रामवरती रोज RC पण येतो. तुम्ही तो RC पण खरं तर सॉल्व्ह करायला पाहिजे. बघा करताय की नाही किती जण. मी म्हणतो एवढ्या ऍक्टिव्हिटी चालू आहे ना क्लासच्या, तेवढ्या जरी फॉलो केल्या तरी सफिशियंट आहे. आणि तेवढ्यामध्ये स्वतःला बिझी ठेवा ना, बाकीच्या गोष्टी बाकीच्या विचार डोक्यात यायलाच नाही पाहिजे. ठीक आहे. सो कम्प्युटरसाठी एवढं मटेरियल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला आज 100% टाकतो टेलिग्रामवरती. त्यानंतर कॉन्टसाठी मुलं म्हणतो सोर्सेस काय, सगळ्यात बेस्ट तर पहिले आपल्या क्लासच्या नोट्स रिवाइज करा. त्यात मी सगळे पॅटर्न्स कव्हर केलेले आणि एकदम परफेक्ट आहे. ते झाल्यानंतर टेलिग्रामच्या लाईव्ह सेशनमध्ये एकदम जबरदस्त क्वेश्चन भेटताय, ते एक बघा. त्याच्यानंतर YouTube लाईव्ह सेशनमध्ये परत आम्ही सिलेक्टेड काही क्वेश्चन आणतो सॅटर्डेला, ज्याच्यामध्ये जे मेन्सला येऊ शकतात, ट्रिकी असतात पण भारी असतात, ज्यांनी पण कॉन्सेप्ट क्लिअर होतात, तेवढे बघा. त्याची सगळ्यांची प्लेलिस्ट दिलेली तुम्हाला ऑलरेडी. टेलिग्राम YouTubeवरती जर गेले ना, प्लेलिस्टमध्ये जा कॉन्ट लाईव्ह सेशनमध्ये. त्याच्यातले जरी तुम्ही क्वेश्चन बघितले, रिव्हिजन केले तरी खूप आहे. प्रत्येक सेशनमध्ये 10-10, 12-12 क्वेश्चन घेतलेले, 10-12 सेशन झालेले, 100च्या वरती क्वेश्चन्स आहे. त्यानंतर GOT मध्ये पण तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम एकापेक्षा एक भेटतील. GOT म्हणजे गेम ऑफ ट्रिक्स या नावाची एक ऍक्टिव्हिटी चालू केली आपण टेलिग्रामच्या लाईव्ह सेशनवर. ज्यांना माहित नाही त्यातले रोजचे क्वेश्चन्स बघा ना, स्क्रीनशॉट काढा त्याचे, ते पण 100च्या वरती क्वेश्चन्स आहे. किती मटेरियल भेटून जातं. हेच मटेरियल सफिशियंट आहे ना. तुम्हाला याच्यातले जरी पॅटर्न कळाले ना, तुम्ही म्हणाल सर याच्या बाहेर काही येत नाही, हे इतके जबरदस्त आहे म्हणून. त्यामुळे खरंच याला कॉन्सेप्च्युअली क्लिअर करा, डबल सॉल्व्ह करा. मला नाही वाटत याच्या पलीकडे करायला पाहिजे. खरंच खूप जास्त मटेरियल आहे. आणि ज्यांनी खरंच हे मटेरियल वापरून ज्यांना फायदा आला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खरोखर टाका. बाकीच्यांना कळेल की यार या ऍक्टिव्हिटी सफिशियंट आहे. आपण हेच करत नाही, दरवेळेस म्हणतो फक्त स्टडी प्लॅन सांगा सर नवीन सांगा, तसं नको व्हायला. ठीक आहे. सो कॉन्टचं तुम्हाला मटेरियल कळालं. लॉजिकचं टेलिग्राम लाईव्ह सेशन परत बेस्ट आहे, कारण त्याचा खूप मुलांनी पॉझिटिव्ह फीडबॅक दिला. त्यामुळे मी नवीन काही सांगणार नाही त्याच्यामध्ये. इंग्लिशचं मॅडमनी सांगितलं असणार किंवा मॅडमला विचारा. ठीक आहे. सो आता आपण कन्क्लूड करू आजचं विकली टॉक. याच्यामध्ये स्वप्नील काथारचं म्हणणं होतं सर प्री करू की मेन्स करू, तर ऑब्व्हियसली मेन्स करा, कारण की प्री मध्ये त्याचं म्हणणं निघेल की नाही मला डाऊट आहे. बिंदास मेन्स करा, तसे आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. एक किस्सा आहे. यश सरांचा एक मित्र होता, तो म्हणत होता की मेरे को बैंकिंग की पढ़ाई करने की. बरं बैंकिंग की पढ़ाई करने की म्हणून तो आला आणि त्यांनी काय केलं, कॅटची एक्झाम दिली आणि कॅटच्या एक्झाममध्ये त्याला 18 मार्क आले. आणि तो म्हटला की नाही यार मेरे से नाही होगा, त्याने सोडून दिलं, परत प्रायव्हेट जॉब जॉईन केला. तर मी म्हणाले यार असे रॅन्डम मॉक टेस्ट देण्यात की मजा आहे का बरं, मला सांगा. एकदम कॅटचा पेपर दिला, एक तर कॅटची लेवल काय, इकडे बँकिंगची लेवल काय, आणि जर त्याच्याऐवजी जर तुम्ही एखाद्या बँकेचा क्लर्कचा पेपर दिला असता एखादा आणि त्यात जर का 50 मार्क आले असते, तुम्ही हे म्हटले असते का चला मला बँकिंगच करायचंय. तर मी म्हणाल एका मॉक टेस्टवरून जजमेंट नका घेऊ, त्याचं जजमेंट तर भयंकर चुकलेलं आहे. पण मी म्हणाल तुम्ही पण नुसतं ऑलिबोर्ड नुसतंच प्रॅक्टिस मॉक असं नाही, 2-3 मॉक टेस्ट द्या, त्याचं अनालिसिस करून घ्या. अजित सर अनालिसिस घेता मॉक टेस्टचं, ओम सर घेतात, त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांचे नंबर्स घ्या आमच्याकडनं, मग त्यानंतर डिसिजन घ्या. असं एका ह्याच्यावरनं लगेच डिसिजन घेऊ नका. आणि एवढा आठवडा तरी ऍटलीस्ट जेवढं सांगितलंय ना तेवढं तंतोतंत फॉलो करा. त्याचा फीडबॅक द्या मग सर एवढं जमतं नाही जमत आहे, आणि कृपा करून मेसेज करा मला फोनच्या ऐवजी. कारण लिटरली परवाच्या दिवशी मी 6.5 तास फोनवर बोलत होतो हेच की यार मी हे विकली टॉकमध्ये सांगणार आहे, तरी मुलं फोनवर ते विचारत होते. तर शक्यतो मेसेज करा, म्हणजे मी ते सगळं इथं कव्हर करून टाकल ना. कारण दुसरे पण बॅचेस असतात, जुने पण मुलं असतात, बँकेतले पण मुलं आहेत, नवीन बॅचचे पण मुलं आहेत, सगळ्यांचं एक तर टायमिंग मॅच होत नाही, मग वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो मेसेज करा, मी मेसेजमध्ये सगळ्या गोष्टी विकली टॉकमध्ये बरोबर कव्हर करेल. पण ते जे बोललो मी की ते असं कुठली तरी रॅन्डम मॉक टेस्ट देत आहे त्याच्यावरनं जजमेंट, ते मलाही पटलं नाही, यश सरांनाही पटलं नाही. सर म्हणे मुलांना जरा सांगा, मलाही वाटलं ते सांगायला पाहिजे. ओल्ड स्टुडंट आहे एक, आता तो 4 वर्षापासून प्रिपेअर करतोय. तो म्हणत होता की सर तुमचा क्लास नव्हता तेव्हापासून मी तुमचा स्टुडंट आहे, मला बँकेत आता हे करायचंच आहे, IBPS क्लर्क लास्ट एक्झाम, काय करू. मी त्याला म्हटलं तर 3 मॉक टेस्ट दे, एक रोज एक सरांकडनं अनालिसिस कर, आणि मला तिसऱ्या दिवशी सांग सरांनी कसं सांगितलं, मग आपण पुढची चर्चा करू. त्या भाऊनी 4 तासामध्ये 2 मॉक टेस्ट देऊन टाकल्या. 4 तासामध्ये 2 मॉक टेस्ट.
आणि म्हणे सर स्कोरच नाही वाटत आहे. अरे यार तुम्हाला काय सांगितलं, एका दिवसात एकच मॉक टेस्ट, त्याचं डिटेल अनालिसिस असं 3 दिवस करा. तुम्ही 4 तासात 2 मॉक टेस्ट देता, हाऊ कॅन यू एक्सपेक्ट की लगेच स्कोर वाढणार आहे म्हणून. तर थोडंसं प्रोसेस फॉलो करा ना. प्रोसेस फॉलो करताना तुम्हाला इन्स्टंट रिॲक्शन, इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. कसं काय होणार आहे असं? तर थोडे पेशन्स लागणार आहे बॉस. आणि त्या पेशन्स रिलेटेड पण भरपूर व्हिडिओ आहे, ते आजही मी याच्यानंतर टेलिग्रामवर टाकणार आहे. तर असं थोडं थांबा. जे सांगितलेलं एक प्रोसेस कोणाची तरी, माझी असो किंवा कुठल्याही XYZ सरांची असो किंवा कुठल्याही टीमची असो, SSC टीमची असो किंवा बाहेरचे कुठले असो, कंटिन्यू फॉलो करा. ते काही चुकीचं सांगणार नाही, पण त्यांच्या हिशोबाची प्लॅनिंग असेल ना, ती प्लॅनिंग काही दिवस फॉलो करा आणि मग त्यांच्यावर डाऊट घ्या. तुम्ही 3-4 दिवस करता, 3-4 तास करता, म्हणता होत नाहीये, असं थोडी चालतं राव. हे नाही पटत आहे मला. ठीक आहे. बाकी जयश्रीने जो फीडबॅक दिला होता इंटरफेसचा, ती म्हणली होती सर हॉलिवूड आणि प्रॅक्टिस मॉक मुलांना करायला लावा, कारण त्याचा इंटरफेस खूप भारी आहे. बरं, प्रॅक्टिस मॉकवरनं आठवलं, अक्षय आयरचं सांगतो मी. अक्षय आयर म्हणून आपल्या एक स्टुडंट, त्यांनी प्रॅक्टिस मॉकवाल्यांसोबत डिस्कशन केलं. 800 रुपयात 1 वर्षाची व्हॅलिडिटी त्या मॉक टेस्टची. ऑलिव्ह पण जबरदस्त, 1 नंबरला तर ऑलिव्हच राहील, पण ऑलिव्हला तोडीस-तोड परत प्रॅक्टिस मॉक पण आहे. त्याचं बजेट थोडंसं कमी आहे. पण काही मुलांचं म्हणणं होतं मग सर या दोघांचं कॉम्बिनेशन खूप भारी राहील, तर चांगलं आहे. पण सर आता परत 800 रुपये इन्व्हेस्ट करू करता नाही. तर अक्षय आयरने त्यांच्याशी डिस्कस केलं. ते म्हटले की जर तुमचे 30 स्टुडंट्स असले तर आम्ही 600 रुपयात देऊ, 15 असले तर काहीतरी 650 पर्यंत त्यांनी बार्गेनिंग केलेली आहे. तो म्हटलं सर 15 स्टुडंट झालेले, थोडे अजून जर होत असतील तर तुम्ही विकली टॉकमध्ये अनाऊन्स करा. तर मी अक्षय आहेरचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकतो. त्याला कॉल बिल कोणीच ना करू, फक्त त्याच्या टेलिग्रामवरती ना मेसेज करा. परत ऐका, त्याला कॉल करू नका कोणी, टेलिग्रामवरती फक्त मेसेज करा की मी इंटरेस्टेड आहे प्रॅक्टिस मॉकसाठी, तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या. जर असे 30 जण तयार झाले तर 600 रुपयामध्ये तो 1 वर्षाची व्हॅलिडिटी भेटून जाईल प्रॅक्टिस मॉकची. आणि तसंही आता मेन्स भरपूर आहेत पुढे, 1 वर्षाचं चालेल असते. त्याच्यात जर CET आली तर ते म्हणे आम्ही CETचं पॅक त्याच्यामध्ये ऍड करू, किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. त्यात मी काहीच इंटरफेअर करत नाही, फक्त मी एक अनाउन्समेंट करतोय जेणेकरून लवकर ते मुलं कलेक्ट होतील आणि तुम्हाला सगळ्यांना फायदा होऊन जाईल. ठीक आहे. बरं, 600 रुपये सर आता कोण परत इन्व्हेस्ट करत बसेल? मग एकट्याने नका करू ना, 3 जणांनी घेऊन टाका, 200 रुपये इन्व्हेस्ट करून. आणि जर 20 टेस्ट असतील एका तर 6, 7 वाटून घ्या. तुम्हाला एक व्हरायटी भेटून जाईल ना, कारण प्रॅक्टिस मॉकचा फीडबॅक चांगला आहे. तर जे पण इंटरेस्टेड आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मी अक्षय आयरचा नंबर देतो, त्याला टेलिग्रामवर मेसेज करा आणि तुम्ही तुमचं बघून घ्या. त्यात मी मध्ये पडत नाहीये, मागच्याच हॉलिवूडमध्ये पडलो, त्यातच खूप जास्त वेळ गेला होता, पण फायदा खूप जणांना झाला त्याचा. ठीक आहे. चलो, तर त्यानंतर टेलिग्राम लाईव्ह सेशनचे टायमिंग्स. तर मॅथ्सचा टायमिंग उद्यापासून 10 ते 12 राहील. 10 ते 12. मुलं म्हणे सर प्लीज टायमिंग फिक्स ठेवा, चेंज नका करू. तर बिलकुल चेंज नाही करणार. 10 ते 12 2 तास मॅथ्स, आणि लॉजिक संध्याकाळी 4:30 ते 6:30 फिक्स ठेव. लॉजिकच्या टायमिंग बद्दल काही असेल तर सरांना विचारा, सर मग तो टायमिंग फिक्स करतील. पण सरांनी मोस्टली मला हाच टाइम सांगितला. आणि इंग्लिशचा जो आहे तो आहे. बॅचेसचे टायमिंग चेंज होतात, ऑनलाईनचे उद्यापासूनचे थोडेसे चेंज होतात, ते मी टेलिग्रामवर रात्री टाकून देतो आणि बाकीच्या ग्रुपमध्ये पण टाकतो. आय होप मी सगळे पॉईंट्स कव्हर केले असेल. काल लिटरली मलाही बरोबर नव्हतं वाटत की यार म्हणलं यार हे गडबड झाली, आपल्याला जसं कन्वे करायचं होतं, मुद्देसूद सांगायचं होतं, सांगितलं नाही गेलं. लाईव्हमध्ये तुमची चुकी मी असं नाही म्हणते, तुमच्या कमेंट्सही इम्पॉर्टंट होत्या, बट त्या कॅमेराच्या बाजूलाच टीव्ही होता, तिथे कमेंट दिसत होत्या, त्यामुळे थोडीशी गडबड झाली. तर मग पुढच्या वेळेस बघू आपण कसं करायचं. जर तुम्हाला वाटत असेल की नाही सर हे रेकॉर्डेड खरंच बेस्ट आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मॅक्झिमम मुलं म्हणत असतील तर रेकॉर्डेडच घेऊ. जर तुमच्या काही म्हणत असतील की नाही सर लाईव्ह घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही आधी सगळं सांगून द्या आणि मग चॅट बॉक्स आमचं ओपन करा, मग आमच्यासोबत पण इंटरॅक्ट करा, तर आम्हाला ते जास्त भारी वाटेल. तर तसंही करू शकतो. आता किती वेळ लागला? बरोबर 1 तास लागलाय बघा सगळ्यांना. तर पुढच्या वेळेस पण आपण असं करू शकतो की मी अर्धा तास किंवा पाऊण तास तुम्हाला सगळं सांगाल माझ्या साईडचं, मग कमेंट बॉक्स ओपन करून देईल, मग तुमच्या कमेंट्स घेऊ आणि मग त्याची पण इंटरॅक्शन भारी होऊ शकते. काही जणांना ते पण भारी वाटतं की लाईव्ह करायला. तर आता तुम्हाला ते हायब्रिड मॉडेल पाहिजे का हे पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा, मग त्या हिशोबाने बघू. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब पण करा, कारण भरपूर जण म्हणतात की सर कधी झालं लाईव्ह सेशन आम्हाला माहित नव्हतं. तरी सबस्क्राईब करायला पाहिजे, बेल आयकॉन प्रेस केलेला पाहिजे, तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातं. तर बऱ्याच जणांनी ते केलेलं नसेल तर इम्पॉर्टंट सेशन बऱ्याच वेळेस लाईव्ह जातो आम्ही युट्यूबवरती, तुम्हाला माहित नसतं, तर तसं करू नका. ठीक आहे. चलो, आय होप की मी सगळे पॉईंट्स कव्हर केले. काही पॉईंट्स माझ्याकडे राहिलेले नाहीये. स्टील एखादा पॉईंट जर मी चुकून विसरलो असेल, एखाद्याला प्रॉमिस करून की यार मी हे सांगणार आहे पण तरी मी विसरलो असेल, तर कमेंट बॉक्समध्ये मी टाका, मी 100% ते क्लिअर करतो. क्लिअर. आता हे व्यवस्थित होऊ द्या आणि 7 ते 8 दिवस फॉलो करा. पुढचा विकली टॉक आपण डायरेक्ट गुरुवारी घेऊ. पूर्ण 8 दिवस देणार तुम्हाला, 8-9 दिवस देणार आहे. तर तुमचा तो फीडबॅक जो आहे तो मला मंगळवारी बुधवारी द्यायला चालू करा, मग मी गुरुवारच्या सेशनमध्ये ते कव्हर करतो. ठीक आहे. आता मलाही थोडंसं बरं वाटतंय की माझ्या हिशोबाने ते व्यवस्थित मॅनेज झालं. बऱ्याच जणांनी सांगितलं की सरांचा हा विकली टॉक बघा, पण काल थोडासा तो गडबड झाली, वेळ खूप झाला, पण तेवढं मॅनेज नाही झालं. चलो, ओके, क्लिअर. सो जेवढ्या गोष्टी तुम्हाला पटल्या त्या सगळ्या एका नोटबुकमध्ये लिहा की मला एवढं फॉलो करायचंय आणि तेवढं प्लीज फॉलो करा. जो काय तुमचा फीडबॅक असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह तेवढा सांगा, त्या हिशोबाने आपण पुढे जाऊ. चलो, ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी कालही खूप जास्त सपोर्ट केला, आजही करताय. माझा परत रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही जर बघताय शेवटपर्यंत तर सगळ्या टीम SSA कडनं तुमचं थँक्यू, मनापासून थँक्यू. चलो, सगळ्यांनी काळजी घ्या. पेशन्स आणि कन्सिस्टन्सी हे 2 शब्द लक्षात ठेवा, विसरू नका. पेशन्स ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. बाकी सगळं काही मी अपलोड करतो टेलिग्रामवरती. ठीक आहे. चलो, विल स्टॉप हिअर. थँक्यू, बाय बाय.